नमस्कार, मी विजय सागर, अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे महानगर आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य उपस्थित सर्व लोकांचे स्वागत करत आहेत. यात कार्यक्रमात उपस्थित सर्व तसेच फेसबुक लाईव्ह, ट्विटर लाईव्ह आणि वेबसाईट वरती पाहणाऱ्या सर्व लोकांचे स्वागत करत आहे. आजपासून 3 दिवस आपण कृषी, ग्राहक, कामगार आणि बँकिंग कायदे याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत आणि रोज त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळी आपणास या कायद्यांमधील वास्तव समजावून सांगणार आहेत. असा संध्याकाळी चालणार आहे आणि तो लाईव्ह असणार आहे. तो फेसबुकला लाईव्ह असेल, ट्विटरवर लाईव्ह असेल, तसेच वेबसाईट वरती पण लाईव्ह असणार आहे. रोज 2 विषय असे याची पर्वणी आहे आपल्याला आणि त्याचा फायदा हा सर्व नागरिकांनी घ्यावा असे मी सर्वांना विनंती करतो. आणि आज जे 2 वक्ते आहेत त्यांचा मी परिचय करून देतो. आणि आजचा विषय आहे कृषी कायदे जे नवीन 3 झाले त्या संदर्भात आणि ग्राहक संरक्षण कायदा 2019. तर आज कृषी कायद्या संदर्भात श्री दिनेश दत्तात्रय कुलकर्णी यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. ते स्वतः MSc ऍग्रिकल्चर आहेत. 1988 पासून ते प्रचारक आहेत आणि 1991 पासून भारतीय किसान संघाचे ते पाहतात आणि सध्या ते अखिल भारतीय संघटन मंत्री म्हणून आहेत आणि त्यांचं केंद्र दिल्ली आहे. तर दुसरे वक्ते आहेत डॉक्टर राज्य आयोग ग्राहक संरक्षण मुंबई इथे 6 ऑक्टोबर 2017 पासून ते सदस्य म्हणून इथे काम करत आहेत. ते स्वतः MBBS, MS, LLB, LLM तसेच PhD लॉ मध्ये आहे. त्यांची MBA हॉस्पिटल मॅनेजमेंट पण आहे. त्यांनी विवेकानंद रुग्णालय लातूर तसेच ग्रामीण भागात सर्जन म्हणून 7 वर्ष वैद्यकीय सेवा ही दिलेली आहे. त्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त ओढा हा वैद्यकीय क्षेत्रातील ग्रामीण भागात होता आणि त्यांचे सर्व हे योगदान पाहून त्यांना राज्य आयोगावरती घेण्यात आलं आहे. त्यानंतर आज उपस्थित या कार्यक्रमातील श्री मिलिंद दिगंबर देशपांडे हे व्यवसायाने इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहेत. प्राधिकरण पुणे येथे राहतात आणि त्यांच्यावर प्रांत सह संपर्क प्रमुख म्हणून संघाची जबाबदारी आहे आणि ते प्रांताचे आर्थिक समूह प्रमुख पण आहेत. दुसरे उपस्थित व्यक्ती अजून आहे यातमध्ये ते श्री चंदन सर्जेराव पाटील. हे स्वतः बीटेक ऍग्रिकल्चर आहेत इंजिनिअरिंग मध्ये. 1997 पासून ते प्रचारक आहेत आणि 2018 पासून भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र प्रांत संघटन मंत्री म्हणून ते काम पाहतात आणि त्यांचं केंद्र पुणे आहे. त्यामुळं कृषी क्षेत्र तसेच ग्राहक संरक्षण आणि ग्राहक संरक्षण मधील जे काही फायदे आहेत त्या संदर्भात आज आपल्याला सर्व माहिती मिळणार आहे. तर मी आजचे कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी श्री चंदनजी पाटील यांना विनंती करतो. चंदनजी पाटील, कृपया आपण एक प्रस्तावना करावी. नमस्कार. आपण सगळेजण जाणतोच की संघाच्या विचारातून विविध संस्था आणि संघटना या निर्माण झालेल्या आहेत आणि त्यापैकी आर्थिक विषयाशी संबंधित अशा ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भारतीय किसान संघ, लघु उद्योग भारती, सहकार भारती, ग्राम विकास संघाच्या अंतर्गत ग्राम विकास गतिविधी, गोसेवा गतिविधी असे सगळे मिळून एक आर्थिक समूह म्हणून एक विचार मंथन, एक चर्चा आणि त्या माध्यमातून समाजाचं एक आर्थिक प्रबोधन आणि संघटनेच्या अंतर्गत असलेल्या कार्यकर्त्यांचंही प्रबोधन, त्यांचं प्रशिक्षण असा हा समूह त्यासाठी कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता जसा उल्लेख झाला त्याप्रमाणे कृषी विषयक कायदे 2020 आणि ग्राहक संरक्षण कायदा 2019 याच्या संबंधामध्ये अधिक सविस्तर चर्चा आणि विचार विनिमय करण्यासाठी आज आपण इथे एकत्र आलेलो आहोत.
आपण सर्वजण जाणतो की एकूण देशभरामध्ये या दोन्ही विषयांच्या संदर्भामध्ये एक प्रकारची उत्सुकता आहे, संभ्रम आहे, एक प्रकारचं आणखीन याच्यामध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठीची म्हणून एक ज्याला म्हणता येईल उत्सुकताच म्हणता येईल अशी आहे. आणि या माध्यमातून सर्व समाजामध्ये एक या दोन्ही ग्राहक आणि शेतकरी हे दोन जे समाजाचे घटक आहेत म्हणजे उत्पादक आणि ग्राहक याच्याबद्दलची एक चांगली चर्चा संपूर्ण देशभरी सुरू झालेली आहे. त्याला एक दिशा देण्याचं काम या आर्थिक समूहाच्या माध्यमातून आपण करतो आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आपण आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. मी माननीय दिनेशजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मंतव्य सुरू करावं. माननीय दिनेश. नमस्कार चंदनजी. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित असलेले श्री मिलिंदराव देशपांडे, ग्राहक पंचायतचे ग्राहक राज्य आयोगाचे सदस्य डॉक्टर काकडे, श्री सागरजी आणि या कार्यक्रमाला पाहणारी सर्व सज्जन मंडळी, काही दिवसापासून खास करून कृषी विषयाच्या संदर्भामध्ये संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या सगळ्या कोविडच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी पॅकेजेस घेऊन येण्याचं काम केलं. त्यामध्ये कृषी क्षेत्रासाठी एक आधारभूत संरचना निर्माण करण्यासाठी 1 लाख कोटी रुपयाचं एक पॅकेज आहे. आणि त्याचबरोबर खूप दिवसापासूनचा प्रलंबित असलेला एक विषय म्हणून कृषीच्या बाजार व्यवस्थेमध्ये काही सुधार करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने 5 जूनला 3 अध्यादेश शेतीच्या व्यापारासंदर्भात घेऊन आले. हे 3 जे व्यापाराचे अध्यादेश आहेत त्यामध्ये थोडक्यात सांगायचं तर एक अध्यादेश जो आहे तो केवळ आतापर्यंत शेतकऱ्यांना आपला माल हा बाजार समित्यामध्ये विकायला लागायचा किंवा मग सरकारी खरेदी करणाऱ्या ज्या काही संस्था होत्या त्यांच्या माध्यमातून त्यांना विकता येत असे. शेतकरी देशात कुठेही माल घेऊन जाऊ शकत असे, परंतु घेऊन गेल्यानंतर त्याला तिथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच तो विकायला लागला. यापासून खाजगी व्यापाऱ्यांना आतापर्यंत शेतकऱ्यांच्याकडे जाऊन माल खरेदी करण्याची परवानगी नव्हती. या नवीन कायद्यामुळे शेतकऱ्यांच्याकडे खाजगी व्यापारी जाऊन मग त्याच्यामध्ये मोठ्या कंपन्या पण आल्या, सगळे लोक जाऊन शेतकऱ्याच्या बांधावरनं किंवा शेतकऱ्याच्या शेतातून सरळ तो माल खरेदी करू शकते अशा प्रकारची एक या कायद्यानुसार तरतूद करण्यात आली. दुसरा कायदा जो करण्यात आला तोही बऱ्याच वर्षापासूनचा चर्चेतला होता. तो होता शेतीच्या कराराचा कायदा. शेतीच्या कराराचा कायदा म्हणजे असं की शेतकऱ्याच्याकडे असलेल्या मालाची जी खरेदी असेल ती खरेदी एका ठराविक किमतीने वर्ष पीक घेण्यापूर्वीच त्याच्याबरोबर करार करून त्यानुसार ती एक निश्चित किमतीने घेतली पाहिजे अशा प्रकारचा करार. आणि त्याच्यामध्ये मग दोघांच्या सामंजस्याने त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या आधारांच्या सल्ला, त्याचं मार्गदर्शन असेल, सल्ला असेल, या सगळ्या संदर्भातल्या गोष्टी त्याच्यात अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. हा आहे एक प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. त्याचं नाव शेतकरी सक्षमीकरण अशा प्रकारचं दिलेलं आहे की किमतीची हमी आणि शेतकरी संरक्षण अशा प्रकारचं त्याचं नाव आहे. आणि याच संबंधाचा जो तिसरा अध्यादेश होता तो अध्यादेश हमी जीवनावश्यक वस्तूच्या संदर्भात होता. जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यामध्ये 1955 सालचा जो कायदा आहे
त्या 1955च्या कायद्याच्या नुसार शेतमालातल्या बहुतेक सगळ्या उत्पादनांना या जीवनावश्यक कायद्याच्या अंतर्गत घेतलेलं होतं आणि बऱ्याच वर्षापासून शेतकऱ्यांची त्या संदर्भातली मागणी सुरू होती की अनेक वस्तू ह्या जीवनावश्यक वस्तू म्हणून घोषित केल्यामुळे त्याच्या व्यापारावर प्रतिबंध येतो आणि त्याच्यापासून त्याला बाहेर काढलं पाहिजे. या तिन्ही कायद्याचा ज्यावेळेला आपण विचार करतो तर त्यावेळेला तिन्ही कायद्यांच्या संदर्भामध्ये त्यात काही प्लस पॉइंट आहेत, काही मायनस पॉइंट आहेत. पण आपल्याकडची आत्ताची जी एकूण राजनीती करण्याची पद्धती आहे किंवा विरोध करणाऱ्यांचा असेल किंवा त्याचा जो भाग असतो तो एकदम आयदर ऑर अशा प्रकारचा असतो. या तिन्ही कायद्याच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेला आपण विचार करतो की एकूण याचा येणारा दीर्घकालीन परिणाम काय राहील किंवा कशा पद्धतीने राहील याचा विचार ज्यावेळेला करतो त्यावेळेला काही बाबींची आपल्याला दखल घ्यावी लागते. आपण पहिल्या कायद्याचा विचार करूया की ज्या कायद्यामध्ये त्याला थोडक्यात म्हणलं तर वन नेशन वन मार्केट असं म्हणता येऊ शकेल आपल्याला, की पूर्वी फक्त एपीएमसी मध्येच खरेदी होत असे आणि एपीएमसीच्या बाहेर खरेदी व्यवहार करायला हा खरेदी विक्री करायला हे प्रतिबंध असे. एपीएमसी आली कशी तर एपीएमसी येण्यापूर्वी आपल्याकडे एक जी इनफॉर्मल मार्केटिंग सिस्टीम होती त्या इनफॉर्मल मार्केटिंग सिस्टीम मधनं सगळा व्यवहार आपला चालत असे. परंतु कालांतराने त्यामध्ये असं लक्षात यायला लागलं की याच्यामध्ये शेतकऱ्याला अडचणी होतात, शेतकऱ्याला धोका होतो, शोषण होतं, मग याला काहीतरी आपण पर्याय काढला आणि मग एपीएमसी म्हणजे रेग्युलेटेड मार्केट्स आहेत आणि ही रेग्युलेटेड मार्केट्स करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला देण्यात आला, कारण की कृषी उत्पादनाच्या संदर्भातला जो काही व्यापार करायचा आहे हा कायदा करण्याचा अधिकार राज्यांकडे आहे. हा जो विदिन द स्टेट आहे म्हणजे राज्याच्या अंतर्गत कृषीचा जो व्यापार आहे तो व्यापार करण्याचा विषय हा राज्य सरकारकडे देण्यात आला आणि दोन राज्यांच्या मधला जो व्यवहार असेल तो दोन राज्यांचा व्यवहार हा जो आहे हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत देण्यात आला. त्यामुळे या संदर्भातला कायदा करणं त्यामध्ये काही सुधारणा करणं या सगळ्या गोष्टी राज्य सरकारवर अवलंबून आहेत. एपीएमसीच्या बाबतीतला कोणताही कायदा केंद्र सरकार करू शकत नाही. एपीएमसीचा कायदा हा राज्य सरकारलाच करायला पाहिजे. राज्य सरकार त्याच्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या ज्या काही सुधारणा असतील त्या करू शकते. एपीएमसी हा सहकारी कायद्याच्या नुसार अस्तित्वात आलेली गोष्ट आहे, परंतु ही येत असताना कालांतराने त्यातही काही दोष निर्माण झाले आणि त्याच्यातून अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली की ठराविक लोकांच्याकडे लायसन्स असणं, ठराविक लोकांनी त्याच्यामध्ये रिंग करणं, त्यातून शेतकऱ्यांना योग्य प्रकारच्या सोयी सुविधा त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात न मिळणं, तिथं बाकी जे काही घटक असतात हमाली असतील, मापाडी असतील, तुलाई करणारे असतील, या प्रत्येकाच्याकडनं त्याची कटोती होणं आणि त्या सगळ्या शेतमाल विक्रीचा खर्च जो असेल तो सगळा शेतकऱ्याच्या माथी बसणं आणि बऱ्याच वेळेला तिथच्या लायसन्सधारी अशा व्यापाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे थोडा जरी शेतमाल जास्त झाला एखाद्या बाजार समितीमध्ये तरी त्याचे भाव तात्काळ कमी होणं पडणं हा अनुभव वारंवार त्याच्यामध्ये येत गेला आणि त्यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे सोसायला लागत होतं. ज्या चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या होत्या तिथे शेतकऱ्यांना न्याय मिळत होता, सोयी सुविधाही मिळत होत्या, परंतु हे प्रमाण एकदमच नगण्य अशा प्रकारचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भामध्ये काही प्रश्न निश्चितपणाने होते आणि त्यामुळे ह्या प्रश्नांना वारंवार उठवल्यामुळे यामध्ये सुधारणा करायला पाहिजे असा विषय गेल्या जवळजवळ 2001-2002 पासून सातत्याने येतो आणि त्या संदर्भामध्ये काही मॉडेल ऍक्ट करून केंद्र सरकारच्या वतीने हा सगळ्या परंतु राज्यांनी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची सकारात्मक अशा प्रकारची पुढे जाऊन काही कारवाई केली नाही. बहुतेक राजकारणाच्या भागामध्ये तो सगळा विषय अडकत आहे. याच्यात ज्या दोन
राज्यांच्या मध्ये विशेष प्रकारच्या हालचाली झाल्या. त्यामध्ये एक बिहार आहे आणि एक महाराष्ट्र. बिहारमध्ये 2006 साली तिथल्या राज्य सरकारने सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्याच बरखास्त करून टाकल्या आणि सगळा व्यापार करण्यासाठी खासगी व्यापाऱ्यांना तिथे मुक्तपणाने परवानगी. आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये ज्या सुधारणा झाल्या त्यात त्यांनी काही खासगी बाजार समित्या स्थापन करण्यासाठी परवानगी दिली. त्याचबरोबर शेतमाल विक्रीचा जो खर्च आहे तो व्यापाऱ्याकडनं वसूल केला पाहिजे अशा प्रकारचा त्याच्यात नियम केला आणि त्याच्यानुसार त्याची अंमलबजावणी पण महाराष्ट्र सरकारमध्ये बऱ्याच विरोधानंतर करण्यामध्ये सरकारला यश आलं. ह्या दोन मुख्य सुधारणा ज्या होत्या ह्या महाराष्ट्राने केल्या. या पृष्ठभूमीवर ज्यावेळेला आपण ह्या कायद्याचा विचार करतो तर त्यामध्ये ज्या प्रामुख्याने गोष्टी समोर येतात आणि किसान संघाचे म्हणणं काय आहे की किसान संघ सुरुवातीपासूनच एका मुक्त व्यापार पद्धतीचा पुरस्कर्ता राहिलेला आहे. कारण की सरकारने एकूण समाज हित देश हित पाहून म्हणा किंवा त्यावेळेसच्या ज्या काही परिस्थिती ते पाहून म्हणून काही कायदे केले होते, काही गोष्टी केल्या होत्या. त्या कालांतराने शेतकऱ्यांना अडचणी. म्हणजे उदाहरणार्थ की हरित क्रांतीच्या पूर्वीची आपल्या देशातली स्थिती अशी होती की आपल्याकडे काही अन्नधान्य पुरेशा प्रमाणात होत नव्हतं, त्याचा काळा बाजार होऊ नये आणि स्थानिक जनतेला ते सहजपणे उपलब्ध व्हावं हे पाहून काही नियम केले, त्याच्यासाठी लेवी लावली. म्हणजे त्यावेळेला कायदा अशा प्रकारचा होता की शेतमाल जो असेल तो एका जिल्ह्याच्या बाहेर जाऊ शकत नसे. म्हणून आपल्याला सगळ्याला माहिती की त्यावेळेला तांदळाची सुद्धा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात घेऊन जायचं म्हणलं तरी त्याची धरपकड होत असे, स्मगलिंग समजली जात असे, मग तो चोरून लपून घेऊन जाणं हे सगळं होत असे. आम्ही सुद्धा लहानपणी हे अनुभवलेलं. तर त्यामुळे याचा जो सगळा एक तोटा होता हा तोटा शेतकऱ्यांना होत असे. म्हणजे उदाहरणार्थ राजस्थानमध्ये जिरा उत्पादन सिरोही वगैरे भागामध्ये होतं. तर त्यावेळेला अशा प्रकारचा एक प्रतिबंध होता की तो त्या जिल्ह्याच्या बाहेर विकायचा नाही. आणि बाजूला 50 किलोमीटर असलेल्या गुजरातमध्ये इथं व्यापारी खरेदी करून तिथे विकत असेल. व्यापाऱ्याला विकायला परवानगी होती, शेतकऱ्याला विकायला परवानगी. त्यामुळे असे काही आंतरविरोधी होते. तर त्या विरोधात किसान संघटने त्यावेळेला आंदोलन आणि तो जिरा घेऊन राज्याची सीमा ओलांडून विकण्याची परवानगी मिळून होती. किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये कापूस एकाधिकारी योजना, त्यावेळेला सरकारचा अट्टाहास असा की सगळा कापूस आम्हीच खरेदी करू, कोणी दुसरा खरेदी करू शकत नाही. मग बाहेर भाव जरी जास्त असला तरी शेतकऱ्याला विकायला परवानगी होती. त्याच्या विरोधात किसान संघाने आला. त्यामुळे किसान संघाने नेहमी भूमिका अशी मांडली की याच्यामध्ये व्यापाराची एक त्रिस्तरीय पद्धत आली पाहिजे, ज्याच्यामध्ये सरकारी खरेदी असली पाहिजे, कृषी उत्पन्न बाजार समित्यांसारखी एक रेग्युलेटेड मार्केटची व्यवस्था असली पाहिजे, खासगी व्यापारी पण असले पाहिजे की ज्याच्यानुसार हा व्यापार जो एक बॅलन्स पद्धतीने चालेल. त्यानुसार आता हा जो नवीन कायदा आला तो कायदा या प्रकारची मागणी आपली पुरी करतो. परंतु याच्यामध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना योग्य प्रकारचा फायदा जर घ्यायचा असला तर त्यासाठी 2-3 गोष्टींची आवश्यकता आहे. त्यामध्ये मुख्य गोष्ट अशा प्रकारची आहे की किसान संघटनेची तर खूप वर्षाची मागणी आहे आणि ती सातत्याने चालूच आहे की शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित लाभकारी मूल्य मिळालं पाहिजे. आज ते मिळत नाही. सरकारने आता गेल्या 4-5 वर्षांमध्ये हमी भावामध्ये म्हणजे समर्थन मूल्यामध्ये किंवा MSP मध्ये चांगल्या प्रकारची वाढ केली आणि ती आता ऍटपार अशी येत चालली आहे. अगदी लाभकारी मूल्य वगैरे जरी नसलं तरी पण आताची जी वाढ आहे ही निश्चितपणाने चांगली आहे, समाधानकारक आहे. त्याचं किसान संघाने स्वागतच केलं. परंतु ज्या वेळेला आम्ही हा कायदा आणतो या कायद्यामध्ये याची काही खात्री मिळत नाही शेतकऱ्यांना की माझा जो माल आहे तो माझा माल MSP च्या वर जाईल की खाली जाईल. हे पूर्णपणाने बाजारावर अवलंबून आहे असं सांगितलं. परंतु याच्यामध्ये अर्धसत्य आहे की हा काही सगळा व्यापार बाजारावर अवलंबून असतो असं नाही. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रीत आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगितलं आता की बिहारमध्ये आज एकही APMC नाही. तर ती APMC नाही आहे, तिथं खासगी व्यापारी खरेदी करतायत. तर तिथला शेतकरी आपली मका ज्याचा की MSP
हमी भाव 1750 रुपये आहे, 1750 रुपये आहे, तो 1000 ते 1100 रुपयांनी विकण्यासाठी मजबूर. आणि बाजारात जर आपण पाहिलं मक्याचे भाव काय, तर आपल्याला लक्षात येतं की किती त्याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे अशा प्रकारची एक शोषण होण्याची, लूट होण्याची शक्यता याच्यामधून नक्कीच राहणार आहे. आणि याच्यामध्ये खास करून भरडला जाईल तर कोणतं लहान शेतकरी, किंवा लहान शेतकऱ्याच्याकडे मार्केटेबल सरप्लस हे कमी असतं आणि त्याला पुढचा हंगाम चालवण्यासाठी, घर चालवण्यासाठी त्याला पैशाची तातडी असते. त्यामुळे ह्या पद्धतीने त्याला याची खात्री देण्याची आवश्यकता आहे. सरकार वारंवार सांगतंय, माननीय पंतप्रधानांनी सांगितलंय, कृषी मंत्र्यांनी सांगितलंय की आम्ही MSP वरची खरेदी ही बंद करणार नाही. खरं आहे ते, आणि ते चालणारच. आता यावर्षी तर त्यांनी थोडस या आलेल्या शेतकऱ्यांच्या आक्रोशामुळे जरा लवकर एक खरेदी सुरू करण्याचं काम सुरू केलं. परंतु त्यामधला मुद्दा असा आहे की सरकार खरेदी करतं तर किती खरेदी करतं, सरकार किती शेतकऱ्यांच्या पर्यंत या खरेदीसाठी पोहोचतं. सरकार खरेदी करतं मान्य, पण एकूण जर हिशोब काढला, हरियाणा पंजाब मध्ये जी खरेदी जवळजवळ 100% होते, मध्य प्रदेशमध्ये जवळजवळ 100% होते, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये 100% खरेदी होते. परंतु बाकीच्या राज्यांचा जर विचार केला तर संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांच्याकडनं सरकारी खरेदी होते अशा 6% शेतकऱ्यांना फक्त याचा लाभ मिळतो. तर देशातल्या केवळ 6% शेतकऱ्यांना याचा जर लाभ मिळणार असेल तर याचा कसा पद्धतीने काम चालणार आहे. म्हणून हा विचार करण्याची याची आवश्यकता आहे. म्हणून किसान संघाने याच्याची मागणी अशी केली की ठीक आहे, सरकार खरेदी करेल तर सरकारची चटक्याने बर्डन घ्यायचं कारण नाहीये. आणि याच्यामध्ये मग तो APMC मधली खरेदी असो, खासगी व्यापाऱ्यांकडची खरेदी असो, ती कमीत कमी MSP वर झाली पाहिजे. त्याची लेवल MSP असती पाहिजे. MSPच्या वरती जी काय बोली लागायची ती लागेल. हे जर झालं तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला न्याय त्याच्यात देता येऊ शकेल. आता याच्यामध्ये जे राज्य सरकार या कायद्याला विरोध करत आहे त्यांना सुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांच्या हातात ही गोष्ट आहे. त्यांनी जर APMC मध्ये, त्यांना APMC जर जगवायचे असं वाटत असेल खासगी व्यापाऱ्यांच्या तुलनेमध्ये, आणि त्यांना असं वाटत आहे की शेतकऱ्यांना न्याय द्यावा, तर आता राज्य सरकारने आपल्या बाजार समित्यांच्यामध्ये कोणताही लिलाव MSPच्या खाली होणार नाही याची तरतूद केली पाहिजे आणि तो एक कायद्यानुसार गुन्हा म्हणून केला पाहिजे. परंतु राज्य सरकार सुद्धा केवळ राजकारण करायचं याच यांनी चाललं. त्याच्यामुळे किंवा एक तर विरोध किंवा एक तर समर्थन अशा पद्धतीने ह्या कायद्याचा विचार करून चालणार नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या काही सुधारणा जर राज्यांनी केल्या तर त्याचा लाभ आपोआपच शेतकऱ्यांना मिळेल. म्हणून आम्ही केंद्र सरकारला सूचना केली आहे, केंद्र सरकारच्या बरोबर बोलणी पण सुरू आहे की बा तुम्ही एक नवीन कायदा घेऊन या आणि या नवीन कायद्यामध्ये खासगी व्यापारी पण येतील, APMCs पण येतील आणि कुठेही FSPच्या खाली व्यवहार होणार नाही अशा प्रकारची त्याच्यातली तरतूद होऊ शकते. हे जर झालं तर मग शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने आपण न्याय देऊ शकतो. दुसरी गोष्ट याच्यातली आहे की वन नेशन वन मार्केट झालं बरोबर, पण त्याच्यामध्ये जी व्यापाऱ्यांना खुली सूट दिली गेली आहे ती खुली सूट त्याच्या विचार करण्याची गरज आहे. केवळ पॅन कार्डच्या आधारावर त्यांनी म्हटले की असे खरेदी करायला पाहिजे, परंतु तेवढ्यानी भागत नाही. कारण की शेतकऱ्यांच्याकडे अशा प्रकारचे व्यापारी फसवणुकीचे अनेक प्रकार घडलेले आहेत. आपल्याकडचे केळी उत्पादक शेतकरी असतील, अंगूर उत्पादक शेतकरी असतील, कांद्याचे उत्पादक शेतकरी असतील किंवा अनेक प्रकारचे आहेत. तर या सगळ्यांचा अनुभव या बाबतीतला फारसा चांगला नाही. दिल्ली, बंगलोर, चेन्नईकडचे व्यापारी येतात, माल घेऊन जातात, पैसा देत नाही, त्यांची काही ओळखही असत नाही, काय असत. त्यामुळे आपण एक साधी मागणी तशी मांडली की हा जो व्यापार आहे हा व्यापार कुठेतरी व्यापारी कुठेतरी रजिस्टर्ड असला पाहिजे, त्याची नोंद असते आणि त्याची बँक सिक्युरिटीची एक गॅरंटी असली पाहिजे आणि ती माहिती सगळ्यांना उपलब्ध असली पाहिजे. त्यातून शेतकऱ्याला खात्री होईल की माझ्याकडे आलेला व्यापारी जो आहे हा योग्य आहे, मी याला माल विकायला काही हरकत नाही. ह्या प्रकारचं जरा थोडंसं त्याच्यामध्ये बंधन व्यापाऱ्यांवर आणण्याची गरज आहे. तिसरा मुद्दा याच्यातला जो आहे तो कृषी न्यायालयाच्या संदर्भातला, की हे सगळे खटले चालवण्यासाठी आत्ताची जी न्याय व्यवस्था आहे किंवा त्यांनी सुचवलेली व्यवस्था ही अपुरी आहे, तिच्यामध्ये एवढी क्षमता नाहीये. त्यामुळे एवढी व्यवस्था दिली पाहिजे आणि तो मुद्दा आता सगळ्यांनी जवळजवळ मान्य केलेला आहे आणि
तशा प्रकारची व्यवस्था राज्य सरकारही करू शकतात. महाराष्ट्राने त्याच्यामध्ये काही पुढे येऊन पुढाकार घेतल्याचंही लक्षात येत आहे. हरियाणाने सुद्धा राज्य सरकारने जिल्ह्याच्या स्तरावर अशी जिल्हा न्यायालय असावी, कृषी न्यायालय कृषीसाठी, याचाही काही उल्लेख केलेला आहे. त्याची आता पुढची कारवाई होईल. परंतु हा राज्याने करण्यासारखा विषय आहे. तो राज्याने केला तरी याच्यातून बऱ्याच प्रमाणात ते मुद्दे सुटू शकतात. जो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा विषय आहे, त्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याला जो विचार करायला लागतोय, तो विचार आता याच्यात झालेला जो बदल आहे, जो पूर्वी आपण किसान संघटनेला विरोध केला होता, त्यामध्ये जमिनीचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होता, की एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही त्या कराराच्या नुसार जो करार करणार आहे त्याच्याकडून जर समजा त्या मालाची शेतकऱ्यांनी पूर्तता नाही केली तर त्याच्याकडे त्याची मालकी जाण्याची शक्यता होती. परंतु या नवीन करारामध्ये ही बाब स्पष्ट करण्यात आलेली आहे की शेतकऱ्याच्या जमिनीला कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. शेतकऱ्याच्या केवळ शेताच्या म्हणजे त्या जमिनीवर असलेल्या पिकाचा, त्या जमिनीवर असलेल्या जनावरांच्या उत्पादनाचा याच्यामध्ये करार होणार आहे. आणि हा करार जो होईल तो करार त्या दोघांच्या सामंजस्यानुसार आधीच्या क्वालिटीच्या नुसार त्याची किंमत नक्की होईल. यातही आपलं म्हणणं तेच की यात जो काही करार होईल हा करार सुद्धा MSPच्या आधारावर झाला पाहिजे. त्याची फेअर ऍव्हरेज क्वालिटी काढता येऊ शकते. त्या फेअर ऍव्हरेज क्वालिटीच्या नुसार त्याची नक्की किंमत करता येईल जी सरकारी समर्थन मूल्याच्या बरोबरीची असेल आणि त्याच्यानुसार मग कमी जास्त जर दर्जा झाला तर त्याची किंमत कमी जास्त करता येऊ शकेल. पण त्याच्यासाठी कुठेतरी एक स्टँडर्ड असण्याची गरज आहे. ते स्टँडर्ड आपण MSPच्या आधारावर देऊ शकतो. त्यामुळे त्या MSPच्या मर्यादेमध्ये हा सुद्धा कायदा आणण्याची गरज आहे. आता याच्यातल्या ज्या त्रुटी आहेत, हा करार होऊन शेतकऱ्यांचा माल निश्चितपणे जाण्याची एक खात्री या करारामधून मिळू शकते. परंतु याच्यामध्ये काही नियम नीट करण्याची गरज आहे. रेग्युलेशन्स चांगले मजबूत करण्याची गरज आहे. कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी जो तर अजूनही खूप संभ्रम आहे. म्हणजे उदाहरणार्थ असं की शेतमाल जो उत्पादन होईल त्याचा दर्जा कोण ठरवणार, त्या दर्जाचं मानक काय असणार, तो घेणारा स्पॉन्सर प्रायोजक ठरवेल की शेतकरी ठरवेल, याच्याबद्दल त्याच्यामध्ये काही स्पष्टता नाही आहे. त्याच्यानंतर जो माल उत्पादन करण्यासाठी जे काही खतं लागतील, बियाणं लागतील, औषधं लागतील, त्याच्याबद्दलचं योग्य ते मार्गदर्शन लागेल, याची किंमत काय असणार त्याच्याबद्दल याच्यामध्ये काही स्पष्टता नाही. आणि त्यामुळे दोघांच्याही मनामध्ये आता शंका आहे. कराराची शेती करणाऱ्याच्या म्हणजे जो प्रायोजक आहे त्याच्याही मनामध्ये शंका आहे, शेतकऱ्यांच्या मनातही शंका आहे की मी उत्पादन केलेला सगळा माल घेतला जाईल की नाही जाईल, की केवळ जेवढा चांगला आहे तेवढं घेतला जाईल, बाकीचा मला बाजारात परत विकावा लागेल. अशा अनेक प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे त्याच्यावरही चर्चा करून अजून उत्तर काढण्याची गरज आहे. ते नियम स्पष्ट करण्याची गरज आहे. ते केल्यानंतर मग पुढे जाऊन कदाचित त्याच्यामध्ये होऊ शकेल. तिसरा जो कायदा आहे तो जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भातला कायदा. हा जीवनावश्यक हा 1955 साली आपली जी स्थिती होती ती स्थिती एक वेगळ्या प्रकारची होती. त्यावेळेला आपल्याकडे शेतमालाचं उत्पादन कमी होतं, बऱ्याच प्रमाणामध्ये आपण आयातीवर अवलंबून होतो. आत्ताची स्थिती आपली वेगळी. त्यामुळे ह्या कायद्यातून शेतमालाला बाहेर काढणे आवश्यक होते. ते काढत असताना त्याच्यामध्ये काही तरतुदी सरकारने केलेल्या त्याचा विचार करण्याची गरज आहे. त्यातल्या 2-3 तरतुदी अशा प्रकारच्या आहेत. सरकारने त्यात असं म्हटलंय की जेव्हा युद्ध होईल, दुष्काळ होईल किंवा महापूर येतील किंवा अशा प्रकारची काही नैसर्गिक आपत्ती येईल, भूकंप वगैरे सारखी, तर त्यावेळेला यातल्या वस्तू आम्ही जीवनावश्यक वस्तूच्या कायद्याच्या पुन्हा याच्यामध्ये आणू आणि त्याच्यावरती योग्य त्या प्रकारचा निर्बंध लावू. हे एक कलम दिलं. दुसरं त्यांनी त्याच्यात असं कलम दिलंय की याच्यातल्या ज्या नाशवंत वस्तू आहेत म्हणजे हॉर्टिकल्चर आयटम्स आहेत, भाजीपाला आहे, फळं आहेत, यांच्यामध्ये 100% जर वाढ झाली, गेल्या 12 महिन्यातले सरासरी पाहून त्या सरासरीच्या जर 100% वाढ झाली तर ह्या जीवनावश्यक कायदा लागू. किंवा नाशवंत वस्तूच्या बाबतीमध्ये त्या जर 50% पेक्षा वाढल्या तर त्यांना तो कायदा लागू. परंतु या दोन्हीमध्ये या तिन्ही बाबींच्या मधून जी त्यांनी सूट दिली ती सूट कळत.
त्यांनी सूट अशा प्रकारची दिली आहे की जो निर्यात करणारा व्यापारी आहे किंवा जो प्रक्रिया करणारा व्यापारी आहे, तर त्याची जी काही डिक्लेअर्ड एवढी त्याची कॅपॅसिटी आहे, त्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त त्याच्याकडे असलं तर त्याला हा कायदा लागू होईल, तोपर्यंत त्याला कायदा लागू होणार नाही. त्यामुळे हे कळत नाही की उद्या ज्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या येणार आहेत, या सगळ्या व्यापारामध्ये मोठ्या कंपन्या नक्की येणार, आणि ह्या मोठ्या कंपन्या आल्यानंतर त्याचा परिणाम काय होईल हे जरा आपल्याला काही काळानंतर काळ केल्यावर त्याच्यात आपण नक्कीपणाने सांगू शकतो. त्यामुळे या मोठ्या कंपन्यांची स्टॉक होल्डिंग लिमिट मोठी असेल आणि त्याच्यानुसार ते निर्यातीसाठीचं लायसन्स त्यांच्याकडे असू शकेल, प्रक्रिया करण्याचं लायसन्स त्यांच्याकडे, किंबहुना त्यांनी प्रक्रिया करावी ह्याच उद्देशाने हे दोन्ही प्रकारचे कायदे येत आहेत. त्यांनी माल मोठ्या प्रमाणात खरेदी करावा, प्रक्रिया करावी, व्यापाऱ्यांच्या पर्यंत घेऊन जावं, किंवा त्यांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडनं एक ॲश्युअर्ड सप्लाय करून द्यावा. त्यामुळे ते करणार. त्यामुळे बहुतांश माल अशा प्रकारच्या व्यापाऱ्यांच्याकडे किंवा अशा प्रकारच्या कंपन्यांच्याकडे असेल. याचा परिणाम काय होणार आहे? याचा परिणाम हा होणार आहे, याच्यातून कदाचित शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतील, परंतु जेव्हा यांच्याकडे स्टॉक मोठ्या प्रमाणात होईल तर याचा काळाबाजार ते करणारच नाही, याचे ते जमाखोरी करणारच नाही, याच्यावर ते काही आपण आत्ता भाष्य करू शकत नाही. त्यामुळे ह्या कायद्यातली अशा प्रकारची सुधार करण्याची गरज आहे, कारण की याच्यामध्ये उपभोक्त्याचं नुकसान होणार, ग्राहकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याच्यावर आता काही उत्तर नाही. त्यामुळे ते उत्तर आपण जरा त्याच्यातून शोधण्याची गरज आहे. त्याला काहीतरी मार्ग काढला पाहिजे, नाहीतर त्याचा हा अशा प्रकारचा दुरुपयोग होऊ शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या बाबींचा विचार करून आपण या कायद्यांच्या संदर्भातला विचार करण्याची गरज आहे. आता याच्यामध्ये एक चित्र अशा प्रकारचं दिसत आहे की याचा खऱ्या अर्थाने फायदा आहे, कारण की आपल्याकडे छोट्या शेतकऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याकडे छोटे जे शेतकरी आहेत ते जवळजवळ 85% शेतकरी आहेत, आणि हे 85% शेतकरी असल्यामुळे 85% जास्त असतात, आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांचा मार्केटेबल सरप्लस हा कमी असल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. याला जर करायचं असलं तर 2-3 गोष्टींनी विचार करण्याची गरज आहे. एक म्हणजे एफपीओचा विचार तर सगळीकडे सुरूच आहे, परंतु त्याचबरोबर सरकारला त्यांनी जे 22,000 बाजार समित्यांचा विषय केला होता त्या विषयाला प्रभावीपणाने राबवावे. असे काही मुद्दे जे आहेत या मुद्द्यांचाही निश्चितपणे विचार करावा लागेल, आणि काही गोष्टी ज्या आहेत ज्या लागू झाल्यानंतर त्याचा प्रयोग झाल्यानंतरच लक्षात येणार आहे. त्यामुळे आता जर आपण विचार केला तर त्या ह्या त्रुटी, ह्या काही त्याच्या सकारात्मक बाबी, अशा पद्धतीने हा सगळा या तिन्ही कायद्यांचा विषय लक्षामध्ये येतो. आता मी इथे थांबतो, आणि याच्यावर जर काही कोणाच्या मनामध्ये प्रश्न असतील तर त्या प्रश्नांच्या संदर्भात आपण पुढच्या भागामध्ये त्याचा विचार करू. धन्यवाद. धन्यवाद दिनेशजी. आपण अगदी सुंदररित्या विषय ठेवला आहे. आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर ग्राहक संरक्षण कायदा 2019 याबाबत आपण डॉक्टर संतोषजी काकडे यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. कारण ग्राहक संरक्षण कायदा 2019 आणि ही कृषी बिल हे सर्व त्याची सांगडच आहे. आणि हे काय आहे ग्राहक संरक्षण कायदा 2019 हे आपण आता श्री डॉक्टर संतोषजी काकडे राज्य आयोगाचे जे सदस्य आहेत त्यांच्याकडनं आता जाणून घेऊयात, आणि नंतर आपण प्रश्न उत्तराचा तास घेऊयात. संतोषजी काकडे, कृपया आपण बोलावे. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्री विजयजी सागर, या कार्यक्रमामध्ये असलेले मान्यवर श्री चंदनजी पाटील जे महाराष्ट्र प्रांत संघटन मंत्री भारतीय किसान संघाचे आहेत, त्यानंतर श्री मिलिंदजी देशपांडे हे प्रांत सहसंपर्क प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आणि आजचे आपले पहिले वक्ते श्री दिनेशजी कुलकर्णी यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये जी 3
जे 3 बिलं किंवा ज्याला कायदे स्वरूप ज्याला दिलं, तर त्याच्याविषयी त्यांनी जी विषय मांडणी केली आपल्याला सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये. सर्वप्रथम मी संयोजकांचे आभार मानतो. या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती मला बोलण्याची संधी दिली आणि हा कार्यक्रम जे कोणी पाहत आहेत अशा सर्व आपल्या बंधू भगिनींना या कायद्याविषयी माहिती करून देण्याची ही जी संधी आहे ती मला असं वाटतं की खूप महत्त्वाची आहे. सर्वसाधारण आपण असं पाहतो की आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही चांगली गोष्ट ही जर प्रत्यक्षामध्ये घडवायची असेल तर त्याला खूप प्रयत्न करावा लागतो. वाईट गोष्टींना काही फार प्रयत्न करावा लागत नाही. चांगली गोष्ट करण्यासाठी आपल्याला कुणाची वाट बघत बसायची आवश्यकता नसते. आपण असं म्हणतो की आपल्या सर्वांना भगवद्गीतेतल्या हा एक महत्वाचा श्लोक माहिती आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. तर त्याचा शेवट त्या श्लोकाचा असा आहे की धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे आपण परमेश्वरानं असं म्हटलेलं आहे की जेव्हा असं कधी काही धर्माचं राज्य असणार नाही, त्याला काही ज्या वेळेला असे कधी प्रश्न येतील त्यावेळेला मी स्वतः अवतार घेईन आणि आपले प्रश्न सोडवेन असं म्हटलेलं आहे. पण धर्माचं म्हणजे न्यायाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येकाची ही जबाबदारी आहे, सर्व नागरिकांची ही जबाबदारी आहे. आणि त्यांनी वाट न बघत बसता प्रत्यक्षामध्ये माहिती करून घेणं आणि त्यासाठी जे आवश्यक आहे ते सर्वांनी प्रयत्न करणं, यासाठी हा जो ग्राहक संरक्षण कायदा आहे हा मला असं वाटतं की हा एक महत्वाचा भाग आहे आणि याची माहिती आज आपण करून घेऊया. ग्राहक म्हणजे नेमकं कोण? तर ग्राहक हा जो कोणी वस्तू विकत घेतो किंवा एखादी सेवा घेतो आणि त्याच्यासाठी काही पैसे देतो, पैसे मोजतो, तो ग्राहक होतो. ही अत्यंत सोपी आणि छोटी व्याख्या तर ही सर्वांना लागू पडते आणि त्यामुळं प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हा तरी ग्राहक हा असतोच. जबाबदार आणि जागरूक ग्राहक म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत, आपले काही हक्क आहेत आणि या हक्कांची माहिती आणि आपल्या स्वतःच्या जबाबदाऱ्यांची माहिती सुद्धा आपण करून घेणं हे आवश्यक आहे. प्रत्यक्षामध्ये 1986 ला पहिला ग्राहक संरक्षण कायदा झाला आणि त्यावेळेला आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यांनी अत्यंत महत्वाचे प्रयत्न केले आणि ज्यांच्या प्रयत्नांमुळे आणि मार्गदर्शनामुळे हा कायदा अस्तित्वात आला ते कैलासवासी बिंदू माधवजी जोशी. तर यांच्या प्रयत्नामुळे हा प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात आला आणि त्यानंतर ग्राहकांना एक प्रकारचा त्याच्यामधून अधिकार दिला गेला आणि त्या अधिकाराची माहिती झाल्यामुळं अनेक तक्रारी ह्या ग्राहक वेगवेगळ्या आयोगांमध्ये, वेगवेगळ्या कंझ्युमर फोरम त्याच्यामध्ये दाखल झाल्या. 1986 नंतर आजपर्यंत म्हणजे 2019 पर्यंत किंवा आपण आता तो नवा जो कायदा लागू झाला 2020 मध्ये, तर यापर्यंत बरेचसे बदल असे घडले की ज्याच्यामुळं असं निश्चितपणानं वाटलं सरकारला की अधिक ज्याला एम्पॉवरमेंट म्हणता येईल की ग्राहकांना अधिक अधिकार देणे आणि यासाठी म्हणून या पूर्वीच्या 1986च्या कायद्यामध्ये जवळजवळ अमूलाग्र बदल करून 2019चा ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा 20 जुलै 2020 रोजी म्हणजे अगदी परवाच लागू झाला आणि त्याच्या सर्व तरतुदी 24 जुलै पासून पूर्णपणे अंमलात आल्या. आता मी एक छोटंसं आपल्याला सर्वांना प्रेझेंटेशन दाखवणार आहे आणि त्याच्याद्वारे मी आपल्या सर्वांना या विषयाची थोडी माहिती अधिक चांगल्या पद्धतीनं देऊ इच्छितो. जागरूक ग्राहक म्हणजे नेमकं कोण हो? प्रत्येकाने जर ग्राहक ही आपली जबाबदारी समजा पाळायची असेल तर कोणती वस्तू किंवा सेवा घेताना अतिशय काळजी घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ही काळजी म्हणजे काय? तर अधिकृत पावती प्रत्येक वेळेला घेणं. कोणतीही वस्तू विकत घेतली किंवा कोणतीही आपण सेवा घेतली तर त्याची पावती आपल्याकडे पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण ग्राहक आयोगाकडे जातो त्यावेळेला कागदपत्रांना फार महत्व असतं. त्यामुळे पावती घेणे हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि आपल्या जवळ अत्यंत महत्वाची कागदपत्र असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं.
ग्राहकांचे हक्क याच्याविषयी आपण थोडंसं बघूया. ग्राहकांचे हक्क हे काय असतात? तर अगदी पूर्वीपासून 1985 मध्ये खरं पाहता युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने ग्राहकांच्या हक्कांची व्याख्या दिली आणि यानुसार सर्व जगभर हे हक्क कसे पार पडतील किंवा कसे मिळतील यासाठी कायदे 1986 मध्ये ठिकठिकाणी झाले. काय असतात हे हक्क? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पहिला हक्क म्हणजे सुरक्षितता. कोणतीही वस्तू आपण खरेदी केली, कोणती सेवा आपण घेतली तर वापरणारा ग्राहक जो आहे तो सुरक्षित असला पाहिजे. दुसरा हक्क आहे माहिती घेण्याचा हक्क. या हक्कामध्ये ग्राहकाला त्या वस्तूची आणि त्या सेवेची अधिकाधिक माहिती मिळणं आणि असणं ही आवश्यक आहे. ग्राहकाला तिसरा हक्क जो आहे तो निवड करण्याचा आहे. म्हणजे अनेक वस्तूंमधून निवड करण्याचा हक्क हा ग्राहकाला आहे आणि सर्वात निर्णय हा ग्राहकाचा महत्वाचा आहे. ग्राहकाने समजा शंका विचारल्या एखाद्या सेवेबद्दल किंवा एखाद्या वस्तूबद्दल तर त्या सर्व शंकांचं समाधान करण्याचं काम हे त्या दुकानदाराचं आहे, ते सेवा पुरवठा करणारेच आहे. पाचवा हक्क जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे की एखाद्या वस्तूमुळं किंवा एखाद्या सेवेमुळं ग्राहकाचं नुकसान झालं तर उपाय योजना ह्या करण्याचा हक्क. म्हणजे थोडक्यात न्यायालयात जाऊन हक्काविषयी आपली जी काही दाद आहे ती मागण्याचा अधिकार हा उपाय योजनेचा हक्क असा म्हणून आहे. सहावा हक्क जो आहे तो शिक्षण हक्क आहे. म्हणजे काय तर या सर्व व्यवस्थेविषयी माहिती पूर्णपणे ग्राहकाला असली पाहिजे, मिळाली पाहिजे. आणि ही जी माहिती आहे ही माहिती कोणी द्यायला पाहिजे तर प्रत्यक्षामध्ये वस्तूंचं उत्पादन करणारे आणि ती सेवा प्रत्यक्षामध्ये देणारे यांनी ते शिक्षणाचं प्रशिक्षणाचं योजना करायला पाहिजे. तर हा सहावा हक्क झाला. सातवा हक्क मूलभूत गरजांचे हक्क जे आहेत किंवा मूलभूत गरजा भागवण्याचा हक्क. तर कुठल्याही ग्राहकाची मूलभूत ज्या गरजा आहेत त्या भागवण्याचा अधिकार आणि हक्क हा कायद्याने त्यांना दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आठवा जो आहे तो निरोगी वातावरणात राहण्याचा हक्क. याचाच अर्थ कोणत्याही सेवेमुळं किंवा कोणत्याही वस्तूमुळं त्या ग्राहकाच्या आरोग्याला धोका होईल असं कुठलंही काय म्हणते हे होऊ नये यासाठी निरोगी वातावरणात राहण्याचा हक्क हा ग्राहकाला दिला गेलेला आहे. तर असे ग्राहकांचे 8 हक्क आहेत. या हक्कांसाठी जागरूक राहणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि जागरूक राहणं म्हणजे काय तर प्रत्येक वस्तूची आणि सेवेची पावती घेणं, त्याच्यावरती असलेले तपशील व्यवस्थितपणानं त्याच्यावर झालेली नोंद ही प्रत्यक्षामध्ये बघून घेणं. आणि यामुळं ज्या वेळेला न्यायालयामध्ये म्हणजे आमच्याकडे ज्या वेळेला यायचं असेल ग्राहकांना त्यावेळेला तर या कागदांच्या आधारे निश्चितपणानं त्यांना न्याय मागता येऊ शकतो. आता आपण जर हे पाहिलं की जगामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आज घडत चालली आहे किंवा वाढत चाललेली आहे ती म्हणजे अधिकाधिक फायदा मिळवण्याचे त्याला असं म्हणलं की बिझनेस म्हणजे उद्योगातून मिळणारा पैसा अधिकाधिक कसा येईल तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साधन शुचिता न पाळता सुद्धा काही प्रकारे त्याला पैसे मिळवण्याची जी हे आहे पद्धत आहे त्याच्यामुळे ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. ग्राहक आता कुठल्या कुठल्या प्रकारचे जे काही ग्राहकांचे हे आहेत ते या आपल्या ग्राहक न्यायालयाकडे येतात तर आमच्याकडे असलेल्या नोंदीनुसार साधारणतः 33 प्रकारचे खटले ज्याला म्हणता येईल हे आमच्याकडे येत असतात. आणि त्यामुळं या सगळ्यांची माहिती आणि हे सगळं प्रत्यक्षामध्ये थोडक्या प्रमाणामध्ये असणं हे आवश्यक आहे. मी आता जसं म्हणलं तसं एक आपल्याला सर्वांना मी एक हे दाखवतो आहे, एक प्रेझेंटेशन दाखवतो आहे. आणि त्यामुळे आपण ह्या कायद्याविषयी आता बोलत आहोत. तो कायदा म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा 2019. या कायद्यान्वये ग्राहकांना अधिकाधिक अधिकार हे दिले गेले. काय वैशिष्ट्य आहे बाबा या
नव्या कायद्याचं, तर या कायद्यामधला व्यापक सामाजिक आशय आहे. यामध्ये जे जे म्हणून ग्राहक आहेत त्या सर्व ग्राहकांना न्याय मिळण्याची सोय आहे. या कायद्यान्वये प्रभावी ग्राहक संरक्षण व्यवस्था ही पूर्वीच्या कायद्यापेक्षा अधिक प्रभावी पद्धतीनं मांडणी केली गेलेली आहे. जसं न्यायालय हा एक मार्ग आहे, उपाययोजनांचा आपण अधिकार पाहिला, तसा न्यायालय हा एक मार्ग आहे, तसे अनेक इतर मार्ग यांची व्यवस्था यामध्ये केलेली आहे. त्याविषयी मी आता म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर मध्यस्थी. कोणताही तंटा हा जो आहे हा मध्यस्थी म्हणजे मेडिएशननी पहिल्यांदा सुटतो का बघणं, आणि तो जर नसेल अगदी सुटत तर आणि तरच मार्ग निघत नसेल तर न्यायालयात जाण्याची व्यवस्था ही यामध्ये केलेली आहे. आणि या कायद्याची अंमलबजावणी अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी म्हणून यामध्ये व्यवस्था केलेली आहे. अशा प्रकारची ही वैशिष्ट्य या ग्राहक संरक्षण कायदा 2019 आहे. काय स्वरूप आहे या कायद्याचं, तर पूर्णपणे नव्या स्वरूपात हा दाखल झाला. 1986 पेक्षा आता यामध्ये काय आहे नवीन, तर यामध्ये 8 वेगवेगळी प्रकरणं आहेत. पूर्वीच्या कायद्यामध्ये 31 कलमं होती, आता 107 कलमं आहेत. 20 जुलै आणि मी म्हटलं तसं 24 जुलै पासून त्याचा सर्व कायद्याची अंमलबजावणी पूर्ण देशभर ही झालेली आहे. आणि यामध्ये केंद्र सरकारने ज्या पद्धतीनं कायदा अंमलात आणलेला आहे त्या पद्धतीनं काही जबाबदारी ही राज्य शासनांवर सुद्धा टाकण्यात आलेली आहे. आणि राज्य शासनांची सुद्धा त्या पद्धतीनं ही अंमलात आणण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे विविध तरतुदींवरती नियमावली करणं आपल्याकडे महाराष्ट्र राज्य शासनातर्फे सध्या सुरू आहे. आता ही 8 प्रकरणं आहेत, ती अत्यंत थोडक्यात मी त्याची माहिती देतो. सगळ्यात पहिलं जे आहे ते प्राथमिक म्हणजे या कायद्याची माहिती दिलेली आहे. आपण अधिक खोलामध्ये किंवा तांत्रिक बाबीमध्ये न जाता अत्यंत ढोबळ मानाने मी हा कायदा आपल्याला सांगतो. दुसरं प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये ग्राहक संरक्षण परिषदा म्हणजे कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल ज्याला म्हणतात, राज्य स्तरावर आणि केंद्र स्तरावर दोन्हीकडे, की ज्यांनी सध्याचं ग्राहक संरक्षणाचं काम कसं चाललेलं आहे हे पाहावं, मॉनिटरिंग ज्याला म्हणतात, तर हे करावं यासाठी म्हणून या परिषदांचा आणि त्याच्यामध्ये सदस्य कोण असतात हे काही सविस्तर आणखी काही डिटेल्स आपल्याला वाचल्यानंतर ते कळू शकेल. नव्यानं केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण म्हणजे सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी हे नव्याने एक प्रकारची एक अधिकारी ज्याला म्हणता येईल असं एक परिषद निर्माण केली किंवा प्राधिकरण निर्माण केलं, ज्याच्यामध्ये खूप मोठी शक्ती ही दिलेली आहे. आणि त्यांनी ग्राहकांचे अधिकार किंवा हक्क ज्या ठिकाणी डावलले जात आहेत असं दिसतंय अशा ठिकाणी त्यांच्याकडे तक्रार येऊ दे अथवा न येऊ दे, स्वतःहून कारवाई करण्याचे अधिकार हे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला दिले गेले आहे. त्यानंतर ग्राहक वाद निवारण आयोग, पूर्वी कन्झ्युमर फोरम ज्याला म्हणत होते म्हणजे डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर फोरम, त्याला आता आयोग म्हणजे कमिशन असं म्हणलं जातं. त्यामुळे आता 3 स्तरावरती हा आयोग आहे. अगदी सगळ्यात लोअर्स म्हणजे सगळ्यात निम्न स्तरावरती जिल्हा वाद निवारण आयोग, ग्राहक वाद निवारण आयोग, याचं आर्थिक सुद्धा हे बदललेलं आहे, ज्याला की किती त्याचं मूल्य असलं पाहिजे त्या खटल्याचं. तर पूर्वी 20 लाख मूल्य जर असेल, रुपये 20 लाख, तर जिल्हा स्तरावरती तक्रार दाखल करता येत होती. आता त्याची वाढवून 1 कोटी असं मूल्य केलं. त्यामुळे 1 कोटी रुपयांपर्यंत जी तक्रार आहे ज्याचं मूल्य आहे ती जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगामध्ये करता येते. 2-3 आणखी महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये मी अशा सांगतो की ही किंमत ठरवायची कशी, तर कन्सिडरेशन पेड असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. म्हणजे आपण त्या वस्तूसाठी आणि सेवेसाठी किती पैसे दिलेले आहेत ती जे हे आहे ते जे मूल्य आहे त्याच्यावरून हे ठरवलं जातं की हे कुठे दाखल होणार. दुसरं जे आहे ते राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, म्हणजे आता आमच्याकडे प्रत्येक राज्याला एक ग्राहक वाद निवारण आयोग आहे, राज्य ग्राहक वाद निवारण आयोग आहे. 1 कोटी ते 10 कोटी रुपयापर्यंत त्याची मूल्य व्यवस्था आहे. आणि 10 कोटीपेक्षा जास्त ज्याचं मूल्य असेल असे सगळे खटले किंवा असे सगळे वाद हे नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट्स रिड्रेसल कमिशन म्हणजे केंद्रीय ग्राहक वाद निवारण आयोग याच्याकडे जातात. आणि समजा तिथेही समजा न्याय मिळाला नाही असं जर ग्राहकाला वाटलं किंवा विरुद्ध पार्टीला वाटलं तर ते सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करू शकतात.
तर अशी ही 3 टायर सिस्टीम ज्याला म्हणते, त्रिस्तरीय रचना ही ग्राहक वाद निवारण आयोगाची आहे. नव्याने दाखल केलेलं प्रकरण 5 म्हणजे मध्यस्थी, म्हणजे त्याला मेडिएशन असं म्हणतात. मेडिएशन म्हणजे काय हो? मेडिएशन म्हणजे एका मध्यस्थानी, मग त्याला त्या विषयातलं ज्ञान असेलच असं नाही, पण दोन्ही बाजूंचा समेट घडवून आणणं त्याला मेडिएशन असं म्हणतात. मग याला कायद्याने काय व्यवस्था केली आहे? कायद्याने व्यवस्था अशी केली की कुठलंही प्रकरण सुरुवातीला दाखल झालं की ते पहिल्यांदा मेडिएशन म्हणजे मेडिएशन सेल म्हणजे मध्यस्थी करणारा असा एक गट हा प्रत्येक जिल्हा वाद निवारण आयोगामध्ये आणि राज्यस्तरावर सुद्धा असणं हे आवश्यक आहे असं त्यामध्ये म्हटलेलं. म्हणजे आता हे शासनातर्फे हे या जे काही गट आहेत त्यांची नियुक्ती होणं अपेक्षित आहे. सुरुवातीला मेडिएशन कडे गेल्यानंतर मध्यस्थी जर नाही झाली तर हा खटला चालेल असं म्हटलं जातं. मध्यस्थीचा फायदा काय? तर ज्याला आपण इंग्रजीमध्ये विन विन सिच्युएशन म्हणतो, म्हणजे दोन्ही बाजूंना हरणं हा विषय नाही त्याच्यामध्ये, की दोन्ही बाजूंनी तडजोड केली. यामध्ये आणखी एक विषय महत्वाचा काय केलेला आहे की तडजोड तुम्ही एकदा केली की पुन्हा त्या तडजोडी विरुद्ध तुम्हाला कुठल्याही न्यायालयापुढे जाता येणार नाही असं त्यात म्हटलेलं आहे. तर त्यामुळं हा एक खूप महत्वाचा लवकर वाद निवारण करण्याचा एक मार्ग आहे असं म्हणायला हरकत. नव्याने प्रकरण 6 उत्पादित वस्तूंचं दायित्व म्हणजे प्रोडक्शन लायबिलिटी. ज्या काही वस्तू या उत्पादन केल्यानंतर त्याच्यामध्ये काही जर दोष आढळले तर त्याचं जे काही दायित्व आहे ते उत्पादन करणाऱ्यावरती दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून नियम हे त्यामध्ये वेगळ्या प्रकारे केलेले आहे. त्यानंतर 7वं प्रकरण जे आहे ते गुन्हे आणि शिक्षा. पूर्वीच्या कायद्यामध्ये क्रिमिनल म्हणजे क्रिमिनल आणखी सिव्हिल ज्याला म्हणतात, म्हणजे या 2 प्रकारांनी कोणत्याही न्यायालयाचा जर दिलेला आदेश न पाळता अवमान केला समजा एखाद्या सर्व्हिस प्रोव्हायडरने किंवा ज्याच्या विरुद्ध तो निकाल केलेला आहे तर त्याला त्याची मालमत्ता ही जप्त करण्याचे आदेश देण्याची सुद्धा ज्याला ताकद म्हणता येईल ही या न्यायालयाकडे आहे. आणि क्रिमिनल त्यांच्यावरती खटला चालणं म्हणजे प्रत्यक्षामध्ये अटक करून त्यांना तुरुंगवासाची शिक्षा देणं हेही त्यांना देता येऊ शकते असं पूर्वीच्या कायद्यामध्ये होतं. आता सुद्धा वेगळ्या कलमांखाली पण अधिक कडक अशी व्यवस्था ही या गुन्ह्यांना शिक्षा म्हणून केलेली आहे. त्यानंतर या कायद्यामध्ये वेगवेगळे अधिनियम हे करण्यात आलेले आहेत आणि केंद्र सरकारने केलेल्या अधिनियमांना धरूनच राज्य सरकारने पण ते अधिनियम राज्य शासनाचे म्हणून करावेत अशी त्याच्यामध्ये तरतूद स्पष्टपणे आहे. तर अशा प्रकारे या नव्या प्रकारच्या काही त्याच्यामध्ये तरतुदी करून यातली आणखी एक तरतूद महत्वाची जी आहे ती ई कॉमर्स. म्हणजे आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की वेगवेगळ्या कंपन्या आपण ऑनलाईन काही वस्तू खरेदी करतो आणि जर ही वस्तू जर खराब निघाली तर त्याला दाद कुठे मागायचे हा मोठा प्रश्न आजपर्यंत होता. तर हा या नव्या कायद्यामध्ये सोडवलेला आहे. याला प्रत्यक्षामध्ये कुणाची लायबिलिटी म्हणजे कुणावर जबाबदारी आणि काय प्रकारची शिक्षा हे पण यामध्ये ठरलेलं आहे. आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे जाहिराती करण्यावरती आता बंधन मोठ्या प्रमाणामध्ये आणलेलं आहे. मला आठवतं आमच्या बरोबर आम्ही शिकत असताना एक मुलगा रोज फेअर अँड लवलीचं ते क्रीम लावायचा. त्याला असं वाटायचं की आपला रंग उजळेल आणि बरा होईल. तर अशा प्रकारच्या खूप जाहिराती असतात की ज्या आपल्याला जाहिराती बघायला मिळतात आणि ह्या जाहिराती करणारे वेगवेगळे सेलिब्रिटीज ज्याला म्हणता येईल. तर हे ज्या वेळेला जाहिराती करतात आणि प्रत्यक्षामध्ये उत्पादनामध्ये ते जर गुणधर्म नसतील तर सुओ मोटो म्हणजे न्यायालय ग्राहक संरक्षण न्यायालय हे स्वतःहून याच्यावरती कारवाई करू शकतं आणि 10 लाख रुपयापर्यंतचा दंड करण्याची याच्यामध्ये तरतूद ही करण्यात आलेली आहे. आता या सगळ्यामध्ये आता हे सगळं पाहता सुरुवातीला आपल्याला वाटतं की किती गुंतागुंतीचं आहे हो हे कायदे. म्हणल्यानंतर कायदे हे काही वेळेला गुंतागुंतीचे वाटतातच, पण जर ग्राहकांनी स्वतःहून या गोष्टींचा जर अभ्यास केला तर यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ग्राहकांना वकिलांनीच रिप्रेझेंट केलं पाहिजे काय न्यायालयामध्ये असं बंधन अजिबात नाही. ग्राहक स्वतःहून न्यायालयामध्ये येऊन तो स्वतःची बाजू मांडू शकतो. ग्राहक कार्यकर्त्यांची जबाबदारी आपल्याला हे सर्वांना माहिती आहे की आपल्याला आपले माननीय पंतप्रधान यांनी जेव्हा पंतप्रधान पदाची जेव्हा शपथ घेतली तेव्हा आपण सर्वजण पाहून आपल्याला सर्वांना खूप अगदी रोमांच उभे राहिले होते की त्यांनी काय म्हटलं होतं की मी
याचा एक प्रधान सेवक आहे, राज्याचा किंवा देशाचा प्रधान सेवक आहे. कुठल्याही याच्यातनं एक आपल्याला माहिती मिळाली किंवा आपल्या सर्वांना लक्षात आलं की कोणत्याही पदावर आपण जरी असलो तरी देखील सेवक किंवा कार्यकर्ता ही जबाबदारी जर आपल्याकडे असेल, आपण त्या भूमिकेतून जर काम केलं तर निश्चितपणानं आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्यांच्या फायद्यासाठी किंवा त्यांच्या चांगल्यासाठी म्हणून आपण काम करू शकतो. काय करायला पाहिजे, कार्यकर्त्यांनी काय करायला पाहिजे, तर ग्राहक अधिकारांची माहिती ही समाजातल्या सर्वांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. नवीन झालेल्या कायद्याची माहिती ही पण सर्वांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. ग्राहकांना न्याय मिळवण्यासाठी सर्व प्रकारची मदत आपण केली पाहिजे. ग्राहकांसाठी तसेच व्यापारी आणि वस्तू उत्पादन करणारे आणि सेवा देणारे, आता हाही फार महत्वाचा भाग आहे. नुसत्याच ग्राहकांची आपण फक्त काळजी घेतली आणि ग्राहकांना सांगितलं की तुला हे आहे, तुझा हक्क आहे आणि तू लढ, असं न करता जे प्रत्यक्षात सेवा देणारे आहेत किंवा जे प्रत्यक्षामध्ये उत्पादन करणारे, वस्तू उत्पादन करणारे, तर त्यांना सुद्धा हे माहिती पाहिजे की आपण काय करायला पाहिजे आणि काय करायला नको. तर त्यामुळं त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचणं, त्यांना सुद्धा ही माहिती देणं की बाबांनो हा कायदा असा आहे आणि यामध्ये तुम्हाला इथिकली म्हणजे योग्य पद्धतीनं, न्याय पद्धतीनं तुम्ही तुमचं काम करणं आवश्यक आहे. ग्राहक आयोगामध्ये अधिकृत प्रतिनिधी म्हणून काम करणं शक्य आहे. एखाद्या ग्राहकाला स्वतःची बाजू मांडता येत नसेल तर अशी त्याच्यामध्ये एक पद्धत आहे किंवा ज्याला प्रोव्हिजन आहे म्हणूया आपण, की त्याला ग्राहक आयोगामध्ये अधिकृत प्रतिनिधी म्हणून न्यायालयात येऊन बाजू मांडण्याची काम त्यांना करता येऊ शकतं. मध्यस्थ म्हणून काम करता येऊ शकतं. त्यामध्ये तुमची समजा निवड झाली तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं यामध्ये काम करता येऊ शकतं. वाद निवारण झालं त्यानंतर कटुता निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. हे पाहे कार्यकर्त्यांचा हा सगळ्यात महत्वाचा हे राहील असं मला वाटतं की कुठल्याही वाद निवारण झालं, तंटा निवारण झाला, तो प्रत्येक वेळेला विन विन असा होईल असं सांगता येत नाही. एखाद्या बाजूने लागेल निकाल किंवा दुसऱ्या बाजूने निकाल लागेल, तर यावेळेला कटुता निर्माण होऊ नये यासाठी म्हणून प्रयत्न करण्याची जबाबदारी सुद्धा ग्राहक कार्यकर्त्यांची आहे असं मला वाटतं. तर यामध्ये आपण आता काय करूया, तर ग्राहकांना न्याय आणि संरक्षण मिळवून देण्यासाठी खरं तर केंद्र सरकारच्या असं म्हणायला पाहिजे अधिक राज्य सरकारच्या प्रयत्नांमध्ये मदत करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि या दरम्यान वेगवेगळ्या स्तरांवरती आपल्या सर्वांना मगाशी दिनेशजींनी उल्लेख केला की कोरोनामुळं खूप आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल असे घडून आलेले आहेत. तर यामध्ये जे प्रत्यक्षामध्ये काम करतायत तर अशांना सुद्धा आपल्याला सन्मान देण्याने मदत करणं हे आवश्यक आहे. थोडक्यामध्ये समारोपामध्ये मी एवढंच म्हणू इच्छितो की ग्राहक संरक्षण कायदा हा 2019 हा यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांना हक्क अधिकार हे देऊ केलेले आहेत. याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांना मदत करणं हे आपल्यासारख्या सर्वांचं काम आहे. आणि मला असं वाटतं की यामध्ये आपण निश्चितपणानं यशस्वी होऊ आणि आपल्या माध्यमातून हे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं कसं होईल हे आपण बघायला हवं असं मला वाटतं. या निमित्तानं आपल्याशी संवाद करण्याची संधी आयोजकांनी मला दिली याबद्दल मी सर्व आयोजकांना आणि विशेषतः श्री विजयजी सागर, श्री चंदनजी पाटील, श्री मिलिंदजी देशपांडे यांचे आभार मानतो. श्री दिनेशजी कुलकर्णी यांचे आभार मानतो. आणि माझं हे जे आता बोलणं आहे हे मी संपवतो. प्रश्नोत्तरांमध्ये अधिक काही समजा आपल्याला काही प्रश्न कोणाला विचारायचे असतील तर आपण निश्चितपणाने विचारू शकता. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर काकडे साहेब. काही आपण सुंदररित्या केलेलं आहे. प्रश्न येतच राहत आहेत. तर आधीचे जे वक्ते होते आपले दिनेशजी कुलकर्णी यांच्यासाठी काही प्रश्न आले तर मी चंदनजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी सर्व श्रोत्यांच्या वतीने श्री दिनेशजी कुलकर्णी यांना प्रश्न विचारावेत म्हणजे श्रोत्यांचं समाधान होईल. चंदनजी पाटील. साधारणपणे या सगळ्या विषया संदर्भामध्ये कृषी विधेयकांच्या संदर्भामध्ये जे काही कायदे आता पारित झालेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये जी काही चर्चा चालू आहे त्यातून जे प्रातिनिधिक प्रश्न समोर आलेले आहेत ते प्रश्न मी आता विचारतो. माननीय दिनेशजी यांनी काही मुद्द्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये केला. याच्यामध्ये तुम्ही उल्लेख केलात की 85% शेतकरी हा आपला छोटा शेतकरी आहे
तो या सगळ्या स्पर्धात्मक बाजारामध्ये कशा पद्धतीनं टिकाव धरू शकेल, त्यासाठी शेतकऱ्यांनी काही विशेष प्रयत्न करायला पाहिजे का? त्यासाठी आणखीन काही करायला पाहिजे? याच्यामध्ये जसं मी दिनेश. म्हटलं होतं, जसं सुरुवातीला मी याच्यात म्हटलं होतं की आपल्याकडचा अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर त्याच्यामुळे तो ह्या सगळ्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पहिल्यापासूनच त्याचा पीडित होतोय. म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मध्ये सुद्धा त्याला आपला माल घेऊन जाणं करणं हे अडचणीच होतं. आता सरकारकडे एक संधी आहे की त्यांनी आता हे जे कृषीचे सुधार, व्यापारांचे सुधार करायला सुरुवात केली आहे. तर त्यामध्ये आणि 2 वर्षापूर्वी केंद्र सरकारने एक चांगल्या प्रकारची घोषणा केली होती की देशभरामध्ये 22,000 बाजार आम्ही अपडेट करू, अपग्रेड करू. आता हे 22,000 बाजार म्हणजे काय, तर हे एक प्रकारचे पूर्वीच्या काळात आपल्याकडे चालत असलेले साप्ताहिक बाजार आहे. आणि याच्यामध्ये आपलं थोडंसं जे काही जास्तीचं सामान आहे असं घेऊन शेतकरी आपल्या गरजेनुसार ते विकत असते आणि त्यातून त्याची दैनंदिन गरजा भागवण्याची प्रक्रिया चालत असते. त्यामुळे आता सरकारच्या स्तरावर या 22,000 बाजार समित्यांना सक्षम करणं, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर देणं हे एक काम तातडीने करण्याची गरज आहे. दुसरा जो एफपीओचा विषय येतोय, या एफपीओच्या विषयामध्ये सरकारकडनं हा जो विषय तो हा चांगला विषय आहे आणि किसान संघ याचा पुरस्कार करतोय की शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन औपचारिक अनौपचारिक गट बनवून पुढे गेलं पाहिजे. आता जे एफपीओचे नियम आहेत या नियमांच्या मध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. कारण की आता जे त्यांनी आणले ते नियम 300 शेतकरी एकत्रित आल्याशिवाय एफपीओ होऊ शकत नाही, किंवा सरकार ज्यांना हँड होल्डिंग करणार आहे त्यात कमीत कमी 300 शेतकरी पाहिजे. त्याच्यातली जी काही क्लस्टर बेस्ड बिझनेस ऑर्गनायझेशन आहे तिचा टर्न ओव्हर 2 कोटी असेल तरच त्यांना याच्यामध्ये परवानगी मिळणार आहे. त्यामुळे हे जे मुद्दे आहेत हे त्याच्यातले जरा थोडेसे ठीक करण्याची गरज आहे. आणि एकूण शेतकऱ्यांची मानसिकता म्हणा किंवा आणखी बाकी सगळे आपल्या देशात आतापर्यंत आपला अनुभव म्हणा, तर कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये महाराष्ट्र गुजरात जर सोडला, महाराष्ट्र ते आपल्याला सगळ्यांना स्थिती माहितीच आहे, भ्रष्टाचार किंवा आणखी बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या ठिकाणी असते, आपण गृहीत धरू, त्याच्याबद्दलचा फार आता चर्चेचा विषय नाहीये. परंतु हे 2 राज्य जर सोडली आणि कर्नाटकातला काही भाग सोडला तर जवळपास देशामध्ये सहकारी चळवळ ही काही फार यशस्वी झाली आहे. त्यामुळे पुढे चालून एफपीओ पण किती सक्षमपणाने चालतील हा एक आपल्या अनुभवाचा मुद्दा आहे. त्यामुळे सरकारच्या स्तरावरती सरकारने असं काही इन्फ्रास्ट्रक्चर देणं आणि शेतकऱ्यांनी स्वतःहून आपले औपचारिक गट, अनौपचारिक गट, एफपीसी, एफपीओ याच्या माध्यमातून पुढे वाटचाल करणं हे सर्वात चांगलं आहे. तुझा प्रश्न दिनेशजी असा आहे की सगळीकडे देशभरामध्ये जी चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये एमएसपी चा उल्लेख या कायद्यामध्ये नाही आणि शेतकरी त्यामुळे अडचणीमध्ये येऊ शकतो. आणि खर तर तो कशा प्रकारे अडचणीत येऊ शकतो आणि जे म्हटलं जातं की शेतकऱ्याला संपूर्ण आर्थिक स्वातंत्र्य मिळालं आहे, ते खरं आहे का आणि मिळालं असेल तर नेमकं काय, थोडस स्पष्टीकरण हवं. शेतकऱ्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं की नाही मिळालं हे तर काळ सांगेल असं मला त्यातलं स्वतःला वाटतं. जो एमएसपीचा विषय आहे, एमएसपीच्या संदर्भात जेव्हा सरकारबरोबर चर्चा झाली, कृषी मंत्र्यांच्या बरोबर चर्चा झाली, तर त्यांचं त्यातलं म्हणणं असं होतं की हा कायदा एपीएमसीला लागू होत नाहीये, आम्ही करतोय. त्यामुळे ह्या विषयाच्या संदर्भामध्ये आम्ही एपीएमसीच्या बाहेर एमएसपी लागू करणं हे सोयीस्कर होणार. परंतु जोपर्यंत आपण एमएसपीचं संरक्षण शेतकऱ्यांना देणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना त्याचा योग्य फायदा होईल असं मला वाटत नाही. उदाहरण सांगायचं झालं तर असं सांगता येईल, मी जसं बिहारचं उदाहरण सांगितलं
की जिथे आता एपीएमसी नाहीये, खाजगी व्यापारी सगळे करतायत आणि त्यात शेतकऱ्यांना डिस्ट्रेस सेलिंग करायला लागतंय. आपला माल हा कमी भावात विकायला लागतो एमएसपीपेक्षा. दुसरं एक उदाहरण मी सांगेन की मध्य प्रदेशमध्ये चना खरेदी होते. तर यावेळेला ज्यावेळेला हरभऱ्याची खरेदी सुरू होती तर त्यावेळेला त्याच्यामध्ये काही थोडीशी तांत्रिक अडचण आली आणि त्यामुळे नाफेड खरेदी करत होतो. त्यासाठी आपण किसान संघ म्हणून प्रयत्न केला की सगळ्यांच्या लक्षातही आली आणि ती सुटली, ती अडचण सुटली. पण या मधल्या काळामध्ये हरभरा जो 5600 रुपये त्याचा भाव आहे आणि हरभऱ्याची डाळ आपल्याकडे काही मोठ्या प्रमाणात झाली किंवा त्याचं काही मोठं उत्पादन झालं आणि त्याच्यामुळे आता माल ठेवायला जागा नाही अशी काही स्थिती नाही. ह्या हरभऱ्यातून जोपर्यंत नाफेडची खरेदी सुरू होत नव्हती तोपर्यंत खाजगी व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात याची बोली 3500च्या आसपास लावून 4000 लावून याची शेतकऱ्यांची लूट केली. आणि ज्या निर्णय आला की नाफेडची खरेदी दुसऱ्या दिवशी सुरू होती त्या दिवशी पुन्हा हरभऱ्याचे भाव वाढून हे 5200-5300 रुपयावर गेले बाजार समिती. हे जे उदाहरण आहे हे उदाहरण आम्हाला डोळ्यात अंजन घालणार आहे. त्यामुळे याची तरतूद एमएसपीच्या संदर्भात ही केलीच पाहिजे. कारण की आमचा व्यापार शेतकरी जो आहे हा एवढा मोठा कर धरू शकत नाही आणि त्याचं याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. आणि जर त्याच्यामध्ये मी सुरुवातीला स्पष्ट केलं किंवा सरकारची खरेदी होती किती, ती 6% होती. त्यामुळे ह्या कायद्यात उल्लेख केला नसेल तर त्याच्यामुळे किसान संघाचं म्हणणं ठीक आहे तुमचा या कायद्यात तुम्ही करू शकत नाही, तर बाजार समित्यामध्ये सुद्धा आणि बाहेर सुद्धा एमएसपीच्या आधारावर खरेदी झाली पाहिजे. आणि माझं राज्य सरकारने हे म्हणणं आहे, आव्हान आहे की जे आता विरोध करतायत त्यांनी पण हे नियम करावा ना किंवा आमच्या एपीएमसीच्या आवारामध्ये याच्या खाली होणार नाही आणि शेतमालाचा खर्च आम्ही व्यापाऱ्यांकडनं वसूल करू. या दोन गोष्टी जर त्यांनी केल्या तर त्यांचे एपीएमसी चालतील आणि जे खऱ्या अर्थाने स्पर्धा निकोप स्पर्धा याला म्हणता येईल अशी नव्हती. शेतकऱ्यांसाठी हा कायदा फायदेशीर आहे, परंतु काही त्याच्यामध्ये त्रुटी आहेत असंही आपल्या म्हणण्यामध्ये आलं. तर त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी कोणत्या प्रकारची काळजी घेतली असता किंवा त्याच्यामध्ये काय प्रकार जागृती झाली असता किंवा काय प्रकारचं प्रशिक्षण झालं असतं ह्या कायद्याला कॉम्पिटेटिव्ह होतील असं वाटतं. त्याचं मी आता स्पष्टीकरण केलंच ना की शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन आपले काही गट स्थापन करणं हा त्याचा एक पर्याय आहे. आपले प्रक्रिया उद्योग सुरू करणं हा त्याचा एक पर्याय आहे. आणि आता येणाऱ्या परिस्थिती समोर एकजुटीने शेतकऱ्याला उभारून हे करावं लागेल तर त्यातून त्याला याच्यातून मार्ग मिळेल. परंतु ही कंडिशन नक्कीच आहे की हे लेवल फील्ड असणं क्लेमसाठी हे आवश्यक आहे. कंपन्या या पण साठवणूक करू शकतील का, त्याचा परिणाम म्हणून ग्राहकांचं काही शोषण होईल का, भाव वाढ त्यामुळे होईल ती कशी रोखता येईल. तेच त्याच्यामध्ये मी सुरुवातीला ते स्पष्ट केलं की जीवनावश्यक कायद्यामध्ये त्यांनी जी सूट दिलेली आहे निर्यातकांना आणि प्रक्रिया उद्योगाला तर त्याचा विचार करण्याची गरज आहे. अन्यथा भाववाढ ही याच्यामुळे होऊ शकते. आता जसं उदाहरणार्थ कांद्याच्या बाबतीमध्ये सरकारने एकदम निर्यात बंदी केली आणि तो सुद्धा निर्णय काही फार बरोबर होता असा नाही. परंतु अशा प्रकारची निर्यातकावर कोणतीही प्रतिबंध याच्यात नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारची भाववाढ होण्याची याच्यात शक्यता नक्कीच आहे. म्हणूनच आपण त्याला सुचवतो याला एक तर्कसंगत बनवलं पाहिजे. हा याच्यात जे व्यापारी आहेत निर्यात करणारे आहेत प्रक्रिया करणारे आहेत यांनाही नुकसान होता कामा नये ही गोष्ट खरीच आहे. परंतु त्यांनी तो माल त्यावेळेला तो बाजारपेठेत परत उतरवला पाहिजे किंवा मला विदेशात बाहेर जास्त माल मिळतो भाव मिळतोय म्हणून ते तो विदेशात विकील हे नाही चालणार ना.
हे एकूण ग्राहकांच्या हिताचं राहणार नाही, एकूण देशाच्या हिताची गोष्ट राहणार नाही. त्यामुळे एखाद्या वस्तूवर म्हणून त्याच्यावर काही निर्बंध आणण्याची गरज नाही. बस जर तुम्ही जसायच्या त्यांनी निर्बंध आणलाय की नाशिवंत वस्तूंच्या 100% किमती वाढ एक वर्षभराच्या आधारावर त्याचं करतील ते, आणि त्याच्या आधारावर वाढले की त्या 100%च्या वरती गेला की तो जीवनावश्यक कायदा त्याला लागला. ह्या जसा मेकॅनिझम त्याच्यात आणलाय असा मेकॅनिझम या निर्यातकांना सुद्धा लागू करायला पाहिजे. त्यात त्यांनी जो दिलाय की यांची जी इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी वरती सिलिंग त्यांनी म्हटली. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काही ग्राहक पंचायतच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर बसून याच्यातल्या आणखी तज्ञ मंडळींच्या बरोबर बसून याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. ती जर सुधारणा केली तर मग ती भाववाढ तुम्हाला रोखता येईल, काळाबाजारी रोखता येईल, आणि त्याच्यातून एकूणच ग्राहकांनाही त्याचं नुकसान होणार. त्यामुळे ती काळजी त्याच्यात घेण्याची गरज आहे. एक शेवटचा प्रश्न, बरेचसे आता जसं तुम्ही सांगितलं की एएमसी ऍक्ट किंवा हा जो आहे हा राज्य शासनाच्या अखत्यारीतला विषय आहे, आणि अनेक राज्य सरकार म्हणतात की आम्ही जो केंद्रीय कायदा आहे हा लागू करणार नाही आमच्या इथे. तर या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी भूमिका कशी घेतली पाहिजे? त्यांच्यामध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण होत नाहीये का? नाही, हा जो प्रश्न आहे की आम्ही केंद्राचा कायदा लागू करणार नाही, तर त्याच्या संदर्भात त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात काही लोक गेले पण आहेत. परंतु मला स्वतःला असं त्यात वाटतं, मला काही फार कायद्याचं त्याच्यातली माहिती नाही आहे, परंतु हा जो कायदा आहे हा कायदा राज्य सरकारने लागू करू शकणार नाही असं होणार. तो राज्य सरकारने लागू करावाच पाहिजे. हा त्यातून कायद्याची पळवाट जशी आता काढली, पंजाब सरकारने केलं की पूर्ण राज्याला त्यांनी एपीएमसी म्हणून घोषित केलं. हा सगळा राजकीय डावपेचांचा भाग आहे, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा भाग आहे. याच्यातून शेतकऱ्यांचं नुकसानच होईल अशा प्रकारची कुरघोडी केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये त्याच्यातून संभ्रम निर्माण होईल. आता महाराष्ट्र सरकारने जे काही केलं आहे ते त्यांच्या आंतरविरोधातच लक्षात आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी आदेश काढला की केंद्र सरकारचे आदेश लागू करावे. त्या आदेशावर ते परवा मध्ये 2 महिने सरकारने झोप काढली तो लागू केल्यानंतर, आणि परवाच्या दिवशी अचानक सगळ्या ठिकाणी विरोध व्हायला लागल्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्याच्या अध्यादेशाला स्थगिती दिली, आपल्याच अध्यादेशाला, आणि तो आता ते चर्चा करून ठरवणार आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच खाजगी लोकांना व्यापार बाजार समित्या सुरू करायला परवानगी दिलेली आहे. ती कोणत्या कायद्याने दिली आहे म्हणून, आणि आता हे कोणत्या कायद्याने कोणत्या तोंडाने विरोध करत आहे? बाजार समिती महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये कोणत्याही वस्तूची खरेदी शेतमालाची एमएसपीच्या खाली होऊ नये अशा अर्थाचा एक नियम. महाराष्ट्र राज्य सरकारचं किती पालन करवत आहे, किती लोकांना याच्या खाली शिक्षा झाल्या, किती लोकांना याचे दंड ठोठावले गेले, याचा काही आढावा सरकारने घेणार. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार सुद्धा जे काही करत आहे हे राजकारणाच्या पलीकडे दुसरं काही. त्यामुळे माझं सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान हे राहील की अशा प्रकारच्या भ्रमामध्ये पडू नये, आणि शेतकऱ्यांनी त्याच्यातलं क्षीर विवेकाने त्याचं लक्ष घेतलं पाहिजे. हा एकूण कायद्याचं जर स्वरूप पाहिलं तर याच्यातून तो जर योग्य पद्धतीने ज्या सूचना किसान संघाने सुचवलेल्या आहेत त्या जर त्याच्यामध्ये अंमलात आल्या तर हा नक्कीच फायद्याचा राहू शकेल. परंतु राज्य सरकार जी आज भूमिका घेत आहेत ती केवळ विरोधासाठी विरोध करण्याची भूमिका त्यांची घेते. त्यांना जर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल तर त्यांनी तातडीने एक काम केलं पाहिजे की तुम्ही हा कायदा तुमच्या एपीएमसी मध्ये म्हणजे एमएसपीचा विषय त्याच्यात लागू करा. बाकी वस्तू तिथे बाकी आहेतच विषय. एक महाराष्ट्र सरकारने जसं कदम पाऊल उचललंय की त्या पावलामध्ये त्यांनी एक महाराष्ट्र स्तरावरचं कृषी प्राधिकरण करण्याच्या संदर्भातला विषय सुरू केला. एक चांगली गोष्ट झाली, किसान संघ त्याचं स्वागत करतो. परंतु तसंच तुम्ही एमएसपी वर खरेदी पण बंद करा ना. एमएसपी कृषी उत्पन्न बाजार समिती तुमच्या हातात आहे, त्याच्यावर तर काही तुमच्या केंद्र सरकारच्या परवानगीची केंद्र सरकारच्या अनुमतीची काही गरज नाही. मग एपीएमसी पण बंद होणार नाही. एपीएमसी आज बंद होण्याच्या मनातली तुमची भीती जी याच्यामुळे आहे
की इथलचा व्यवहार चांगला नाहीये, तिथं शेतकऱ्याचं शोषण होतं, शेतकऱ्याला सुविधा मिळत नाही, म्हणून शेतकरी त्याच्यामधून सुटका करतोय. उद्या जर खाजगी व्यापारी आले आणि त्याच्यानुसार जर बाजार समितीची व्यवस्था सुधारली तर शेतकऱ्याचा फायदाच होणार आहे. एक स्पर्धा वाढेल, निकोप स्पर्धा होईल. ती निकोप स्पर्धा करण्यासाठी राज्य सरकारने सुद्धा काही जर पाऊल उचलली तर होईल. आता हे जो काही अध्यादेश स्थगित करणं वगैरे हा सगळा राजकीय खेळ चालू आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी संभ्रमात पडू नये आणि त्याचा जो काही राजकीय खेळ झालाय तो चालू द्यावा. आपल्याला त्याच्याशी काही मार्ग नाही, पण आपली मागणी मांडत आहे. धन्यवाद दिनेशजी. आपण ज्या सुस्पष्ट पद्धतीनं सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील आणि नागरिकांच्या मनातील संभ्रम नक्कीच दूर होईल अशी आशा वाटते. विजयजी. धन्यवाद. धन्यवाद दिनेशजी आणि चंदनजी. आता काही प्रश्न जे आले ते डॉक्टर काकडे साहेब, तर मी काकडे साहेबांना ते प्रश्न विचारतो. त्यांनी जरा आपला शेतकरी हा एक ग्राहक आहे, शेतकरी राजा आहे तसंच तो ग्राहक पण आहे. बरोबर. आणि तो ट्रॅक्टर खरेदी करतो, बी बियाणं खरेदी करतो, तसंच त्याची खतं आणतो मार्केटमधनं. तर त्यातमध्ये त्याला कधी डुप्लिकेट बी बियाणं मिळतात, कधी खतांचा प्रॉब्लेम असतो, ट्रॅक्टर खराब विकले जातात त्याला. तर अशा केसमध्ये शेतकरी हा ग्राहक संरक्षण कायद्याच्या खाली केसेस दाखल करू शकतो का, असा एक प्रश्न आलेला आहे. प्रश्न एकदम चांगला आहे. याचं उत्तर हो असं आहे. मगाशी मी ग्राहकाची जी व्याख्या सांगितली त्याच्यामध्ये जी व्यक्ती काही पैसे देऊन वस्तू किंवा सेवा घेते ती ग्राहक असते. त्यामुळं इथे अर्थातच शेतकरी ट्रॅक्टर विकत घेतील किंवा बी बियाणं विकत घेतील तर ते अर्थातच ते विकणारे आणि सेवा पुरवठादार यांचे ते ग्राहक होतात. त्यामुळं ग्राहक संरक्षण कायद्याखाली ते दाद निश्चितपणानं मागू शकतात. आणि ही दाद मागण्यासाठी म्हणून त्यांना मुख्यतः जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोग येथे जावं लागेल. म्हणजे प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी जे न्यायालय असतात तिथे त्यांना तक्रार दाखल करता येऊ शकते. धन्यवाद डॉक्टर साहेब. अजून दुसरा एक प्रश्न शेतकऱ्यांशी निगडीतच आहे की शेतकऱ्याला आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये आपला वाद घेऊन जिल्हा न्यायालयापर्यंत जाणे, म्हणजे समजा पुणे जिल्हा पकडला आपण तर शिरूर मधला शेतकरी असेल तर त्याला पुण्याला येऊन दाखल करायला लागेल. तर काही नवीन कायद्यामध्ये अशी काही तरतूद आहे का की शेतकरी हा त्याच्या बांधावरनच तक्रार दाखल करू शकतो आपल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून, अशी काही तरतूद आहे मध्ये? ही खरं तर फार चांगली कल्पना आहे की स्वतः जिथे असेल त्या ठिकाणून तक्रार दाखल करणे. आणि सुदैवाने कायद्याने यामध्ये पूर्णपणे ग्राहकाच्या बाजूनीच तरतूद केलेली आहे. याचं उत्तर हो असं आहे. ऑनलाईन ज्याला म्हणता येईल, म्हणजे प्रत्यक्षामध्ये ग्राहक न्यायालयात न येता स्वतःच्या असलेल्या स्मार्टफोन किंवा जे काही उपलब्ध वस्तू असेल, कम्प्युटर असेल किंवा लॅपटॉप असेल, अर्थातच शेतकऱ्याकडे हे असणं हे आता आपल्याला माहित नाही की किती लोकांकडे असेल, पण ते ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे जाऊन ती तक्रार दाखल करता येऊ शकते. आता नुकतेच आपल्या सर्वांना माहितीसाठी सांगतो की NIC म्हणजे नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर ही सरकारी जी या सर्व प्रकारच्या IT रिलेटेड म्हणजे ऑनलाईन सर्व्हिसेस पुरवठा करणारी जी एजन्सी आहे, तर त्यांनी ई दाखील म्हणजे ऑनलाईन केस फायलिंगची जी प्रणाली आहे ती प्रत्यक्षात खरं तर महाराष्ट्रात विकसित झाली. सुरुवातीला ती दिल्लीत पहिल्यांदा हे झाली, अंमलात आणण्यात आली. आणि दुसरी म्हणजे आपल्याकडे 18 सप्टेंबर या दिवशी त्याचं महाराष्ट्रातलं अनावरण हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री भूषण गवई सर यांच्या हस्ते करण्यात आले. तर ते आता प्रत्यक्षामध्ये ही सुरू होईल. त्यांना जागच्या जागेला ती तक्रार दाखल करण्याची सर्व ग्राहकांना यामध्ये सोय आहे. एक सगळ्यात महत्त्वाची खबरदारी त्यांनी काय घ्यायला लागेल तर जे काही आपण पैसे दिलेले आहेत त्याची पावती घ्यायला पाहिजे. म्हणजे विना पावती कुठलाही व्यवहार करू नये, कारण जर पावती नसेल तर आमच्याकडे न्यायालयामध्ये ही केस चालणार नाही आणि ही केस ही त्यांना योग्य प्रकारचा न्याय हा देऊ शकणार नाही.
त्याच्यामध्ये अधिक मी एक माहिती सांगतो की ज्या वेळेला न्यायप्रविष्ट एखादं प्रकरण असतं त्यावेळेला तक्रार करण्यावरती जबाबदारी राहते की यामध्ये एखाद्या वस्तूमध्ये किंवा सेवेमध्ये खोट आहे. तर हे सिद्ध करण्याची तशी जबाबदारी ही तक्रार करणाऱ्याकडे असते. त्यामुळं पुढे आणखी माहिती त्यांनी करून घ्यावी की एखादा ट्रॅक्टर जर समजा खराब लागला आणि त्याच्यामुळे खूप त्रास होत असेल तर त्याच्याकरता अधिकृत एखादं कागदपत्र की बाबा हा ट्रॅक्टर खराब आहे तर हे अधिकृत काही हे असतात एजन्सी असतात म्हणा किंवा इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी त्यांच्याकडनं ही माहिती करून घेऊन त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळवून ते जर दाखल केलं तर त्यांच्या या तक्रारीचा विचार हा निश्चितपणाने करता येऊ शकतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. अजून एक प्रश्न आलाय की पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा विमा पिकाचा काढलेला असतो तर तो काढलेला असतो तर त्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी ग्राहक संरक्षण आयोगामध्ये जाण्यासाठी त्यांनी त्या पीक पाण्याची नोंद करावी का आपल्या तलाठ्याकडे? कारण आता पीक पाण्याची नोंद वगैरे अशी असती आणि विमा काढलेला असतो तर त्याचे फोटोज वगैरे असतात तर त्याच्याबद्दल थोडी माहिती दिली तर शेतकरी ग्राहकाला जरा फायदा होईल. यामध्ये कोणतीही विमा कंपनी म्हणजे इन्शुरन्स कंपनी की ज्या वेळेला विमा देते, आता यामध्ये पीक विमा आपण म्हणूया किंवा आणखी काही शेतकऱ्यांशी संबंधित इतरही काही विमे आहेत की ज्याच्यामध्ये एक सरकारने लागू केलेली आपल्या सगळ्यांना माहिती की शेतकरी अपघात विमा योजना म्हणून आहे. तर या सगळ्या विमा योजनांमध्ये शेवटी न्यायप्रविष्ट होताना म्हणजे न्यायालयात येताना त्याच्या कागदपत्रांची फार महत्व त्याच्यामध्ये असतं. समजा पीक विमा योजना आहे आणि त्या योजनेचं तुम्ही त्यात सहभागी आहात याचं एक कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. हा सगळ्या आणि अधिकृत कागदपत्र पाहिजे. नंबर 2, ज्या वेळेला पिकाचं नुकसान होतं, जळून जातं पीक किंवा कमी येतं किंवा ज्या वेळेला नुकसान होतं तर अशा वेळेला त्याचा पंचनामा म्हणतो, तो पंचनामा करणं फार महत्वाचं असतं. कारण सगळ्यात महत्वाचं ज्याला कायदेशीर डॉक्युमेंट ज्याला म्हणता येईल ते पंचनामा हे आहे. तर त्यामुळं पंचनामा योग्य पद्धतीनं करून ते कागदपत्र दाखल करणं हे आवश्यक असतं. विमा कंपनी त्यांच्या बाजूने प्रयत्न करते की बाबा यामध्ये जर समजा नुकसान झालेलं आहे तर ते नुकसान त्या विम्यातल्या तरतुदीमध्ये बसणार कसं नाही हे पाहिलं जातं आणि त्यामुळं शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान होऊ शकतं. त्यामुळं जागरूक ग्राहक जागरूक शेतकरी यांनी काय करायला पाहिजे तर कागदपत्रांवरती भर असला पाहिजे, कागदपत्र ही त्यांच्याकडे असली पाहिजे. तर मला असं वाटतं की त्यांना निश्चितपणानं न्याय मिळू शकतो आणि ही खबरदारी त्यांनी घेणं महत्वाचं आहे. आता शेतकरी विमा अपघात विमा योजना याविषयी फक्त एक थोडक्यात सांगतो. सरकारने ही योजना केलेली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 2 लाख रुपये त्या शेतकऱ्याला अपघाती मृत्यू झाला तर त्याच्यानंतरच्या वारसांना मिळतात. आता नेहमी आता अशा प्रकारचे जेव्हा खटले आमच्याकडे येतात तेव्हा त्याच्यामध्ये नेहमी आढळणारी जी गोष्ट असते ती म्हणजे त्या शेतकऱ्याकडे ज्याचा मृत्यू झाला त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसतं. तर हे कारण असू शकतं की जर अधिकृत ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर विम्याचे पैसे त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना देता येत नाहीत असे काही निर्णय खरं पाहता काही न्यायालयांमध्ये झालेले आहेत. तर त्यामुळं यामध्ये जागरूक राहणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आवश्यक ते कागदपत्र आपल्याकडे असलेच पाहिजेत आणि ते कुठले असले पाहिजेत यासाठी म्हणून आपण त्यांना प्रशिक्षित करणं ही आवश्यक गोष्ट आहे. आता एक धन्यवाद काकडे साहेब. आता एक प्रश्न आलाय हा लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या टूर्स कॅन्सल झालेल्या आहेत बऱ्याचशा सरकारी बंधनांमुळे म्हणजे वेगवेगळ्या ट्रॅव्हल एजन्सीज आहेत तर त्या ट्रॅव्हल एजन्सीच्या विरुद्ध एकत्रितरित्या ग्राहकांना जाता येईल का असा एक प्रश्न विचारलेला आहे. हा पण आता सध्या फार महत्वाचा प्रश्न आहे. ज्या टूर कंपन्या आहेत त्यांनी पैसे घेतले ग्राहकांकडून म्हणजे जे प्रत्यक्ष प्रवास करणार होते याचा अर्थ त्यांच्यामध्ये कन्झ्युमर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर ही रिलेशनशिप आहे म्हणजे ग्राहक आणि सेवा पुरवठादार ही हा संबंध हा आहेच आहे. तर यामध्ये शासनाने काय काही नियम केले का की आत्ताच एक बातमी बघा मला वाचायला मिळाली ती म्हणजे ह्या विमान कंपन्या ज्या आहेत तर त्यांना जे काही या दरम्यान जे रद्द झाली विमान प्रवासाची उड्डाणं
तर ते उड्डाणं, तर त्याचे जे काही तिकिटांचे पैसे आहेत ते परत करावेत असे एक मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाचा आजचीच बातमी दिसते त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारचा शासनाकडून निर्देश जो काही येतो तो आपण पाहायला पाहिजे. यामध्ये त्यांनी लेखी पत्रव्यवहार किंवा ईमेलच्या द्वारे पत्रव्यवहार करायला पाहिजे आणि पैसे मागितले पाहिजेत. वास्तविक पाहता ते देणं हे बंधनकारक आहे. ते जर देत नसतील तर निश्चितपणानं आमच्याकडे न्यायालयामध्ये त्याविरुद्ध दाद मागता येईल. धन्यवाद डॉक्टर साहेब. आता एक प्रश्न असा आहे की जे कोरोनामुळं हॉस्पिटलची बिलं काही ठिकाणी भरमसाठ आलेली आहेत आणि हॉस्पिटल मध्यंतरी हा कायदा पास व्हायच्या अगोदर काही लोकांच्यात असा संभ्रम होता की डॉक्टर ही सेवा ही या कायद्यातून काढून टाकली, तर त्या संदर्भात आपण काही मार्गदर्शन करू शकतो का? हो, निश्चितच. हा कायदा जेव्हा प्रत्यक्षामध्ये अंमलात आला आणि त्याच्यापूर्वी त्याची चर्चा जेव्हा सुरू झाली होती पार्लमेंटमध्ये, तर त्यावेळेलाच असा विषय सगळीकडे झाला होता की डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवा देणारे यांचा अंतर्भाव यामध्ये नाही असं मानलं जात होतं. आणि त्यामुळं सर्वांमध्ये आपण म्हणता ते खरं आहे की संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. प्रत्यक्षामध्ये कायद्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राला वगळण्याचं स्पेसिफिक असं कुठेही लिहिलेलं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला ग्राहक आणि सेवा पुरवठादार यांचं नातं कशावरती अवलंबून आहे, तर तुम्ही जेव्हा कन्सिडरेशन म्हणजे तुम्ही फी देता त्यावेळेला तो ग्राहक होतो. त्यामुळं ज्या वेळेला एखादा रुग्ण एखाद्या डॉक्टरला किंवा रुग्णालयाला फी देतो, पैसे देतो, त्यावेळेला तो ग्राहक होतो आणि त्यामुळं वैद्यकीय सेवा, डॉक्टरांची सेवा ही किंवा रुग्णालयांची सेवा ही या कायद्यातून वगळलेली नाही. आणखी एक त्याच्यामध्ये माहिती अशी की मध्यस्थीबद्दल मगाशी आपण बघितलं म्हणजे मीडिएशन. मध्यस्थीच्या नियमांमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की मेडिकल निग्लिजन्स म्हणजे वैद्यकीय निष्काळजीपणाचे जे ज्या बाबी आहेत, ज्या तक्रारी आहेत, ती प्रकरणं मध्यस्थांकडे म्हणजे मीडिएशनसाठी देता येणार नाहीत असं या नव्या कायद्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की मेडिकल निग्लिजन्सची मॅटर्स ही असतीलच, राहतील आणि या कायद्याखाली निश्चितपणाने येतील. पूर्वी सुद्धा 1986चा कायदा ज्या वेळेला वैद्यकीय क्षेत्राला लागू झाला तो 1995 मध्ये झाला. म्हणजे 1986 मध्ये त्या कायद्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राचं नाव त्याच्यामध्ये नव्हतं. पण सर्वोच्च न्यायालयाने 3 मान्यवर न्यायाधीशांच्या बेंचनी हा कायदा एक केस झाली त्यावेळेला, इंडियन मेडिकल असोसिएशन वर्सेस VP शांता अशी एक केस झाली. आणि या केसमधून निर्णय असा सर्वोच्च न्यायालयाने दिला की वैद्यकीय क्षेत्र हे या कायद्याच्या खाली आहे आणि त्यामुळं प्रत्येक रुग्ण आणि प्रत्येक पेशंट हा ग्राहक आहे असा 1995ला निकाल दिला गेला. आणि तेव्हापासून या हा जो काही पेशंट आहे, रुग्ण आहे, तो ग्राहक आहे. आजपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने असं आतापर्यंत म्हटलेलं नाही की पेशंट हा ग्राहक नाही, असं कुठल्याही नियमामध्ये कुठल्याही निर्णयामध्ये म्हटलेलं नाही. त्यामुळं निश्चितपणानं पेशंट्स हे ग्राहक आहेत आणि त्यांना खटला दाखल करता येईल. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण मगाशी जे म्हणलात की न्यायालयाने उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे तर त्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन केलं होतं आपण आणि आपल्याकडे 1000 ग्राहक आले होते आणि त्यांच्या वतीने आपण मांडली आणि त्यातमध्ये आपल्याला चान्स मिळाला होता हे करण्यासाठी. हे फक्त माहितीसाठी सांगतोय. आता दुसरा एक प्रश्न आलेला आहे की पहिल्यांदा 2017 साली काही नॅशनल कमिशन मध्ये असा निर्णय दिला गेला होता की कॉस्ट ऑफ कंप्लेंट यातमध्ये मग बिल्डर संदर्भातली जर केस असेल आणि त्याचं खरेदी खत करायचं असेल तर त्याला कॉस्ट ऑफ कंप्लेंटच्या दृष्टीने खरेदी खत ते 1 करोडच्या वर जायचं, तर त्या केसमध्ये फक्त नॅशनल कमिशन मध्येच जाता येतं. तर आता हा नवीन जो बदल झालाय त्यांनी आता आपल्याला त्याचा काय फायदा होईल? नव्या कायद्यामध्ये 2 फार महत्वाचे ग्राहकांच्या हिताचे असे काही तरतुदी आहेत. एक सगळ्यात महत्वाची तरतूद म्हणजे प्रत्यक्षामध्ये तुम्ही किती पैसे देता. म्हणजे मी मगाशी
न्यायालयीन भाषेमध्ये सांगितलं की कन्सिडरेशन हा शब्द त्याला वापरला जातो. तर हे तुम्ही किती पैसे देता त्याच्यावरती त्याचं क्षेत्र की कुठे ते तक्रार दाखल होऊ शकते हे अवलंबून असतं. 1 कोटीच्या आत तुम्ही समजा फी दिलेली असेल किंवा पैसे दिले असतील तर ती जिल्हा वाद निवारण आयोग येथेच दाखल होते. म्हणजे याचा अर्थ काय, तर आता जवळजवळ सगळ्या तक्रारी या जिल्हा स्तरावरतीच दाखल केल्या जाते. तर हा एक पहिली तरतूद आहे. दुसरी हिताची तरतूद अशी आहे की ग्राहकाला, म्हणजे ही आता पूर्वीच्या कायद्यापेक्षा मोठा आमूलाग्र बदल करून ही तरतूद आलेली आहे. ती म्हणजे एखाद्या ग्राहकाला तो जिथे राहतो म्हणजे त्याची प्लेस ऑफ रेसिडेन्स ज्याला म्हणताय, तर तिथे त्याला तिथल्या ग्राहक न्यायालयामध्ये तक्रार दाखल करता येईल. म्हणजे समजा आता मी ग्राहक आहे आणि मी गेलो दिल्लीला आणि एखादी वस्तू खरेदी केली, माझ्याकडे पावती आहे, सगळं आहे, आणि मला असं लक्षात आलं की ही वस्तू खराब आहे आणि आता त्याला मी पत्रव्यवहार केला, त्याला म्हटलं पण तो काय तर दाद देत, तर अर्थातच ग्राहक न्यायालयामध्ये जाता येईल. पण पूर्वीच्या कायद्यामध्ये 1986च्या कायद्यामध्ये ज्या ठिकाणी अपोजिट पार्टी म्हणजे ज्यांच्याकडनं आपण खरेदी केली ही ज्या ठिकाणी असेल तिथे ते जाऊन तक्रार दाखल करायला लागायची. आता तसं नाही. आता मी समजा पुण्यात किंवा मुंबईत राहतो तर इथे मला ती तक्रार दाखल करता येते. विरुद्ध पार्टीला इकडे यायला लागेल, म्हणजे ज्यांनी सेवा दिली किंवा ज्यांनी वस्तू विकली त्यांना त्या ठिकाणी जावं लागेल. आणि हा एक फार मोठा आमूलाग्र बदल हा आत्ताच्या या कायद्यामध्ये आहे. आणखी एक तिसरा सहज जाता सांगतो, ती म्हणजे तक्रार दाखल केल्यानंतर ती तक्रार दाखल म्हणजे त्याचे परत 2 भाग असतात. एक म्हणजे प्रत्यक्ष कागदपत्र न्यायालयामध्ये नेऊन देणं, पण ही तक्रार दाखल झाली की नाही ती पुढे चालणार का नाही चालणार हे ठरायला काही वेळ न्यायालयामध्ये जायचा, की त्याच्यावरती ऐकलं जायचं दोन्ही वकिलांचं किंवा एका बाजूच्या वकिलांचं, आणि मग ती तक्रार दाखल करायची की नाही ठरवून मग याला मधल्या काळामध्ये खूप वेळ जायचा. तर त्यामुळं आता असं या वेळेला या नव्या कायद्यात अशी तरतूद आहे की प्रकरण दाखल केल्यापासून म्हणजे प्रत्यक्षामध्ये ज्या दिवशी त्यांनी दाखल केलेलं आहे त्या दिवसापासून 21 दिवसापर्यंत ते प्रकरण ऐकून ते जर दाखल नाही केलं तर त्याला डीम्ड ऍडमिशन म्हणजे हे ऍडमिट झालं आहे, दाखल झालं आहे असं समजलं जाईल आणि मग पुढच्या टप्प्यावरती त्या न्यायालयीन प्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यावरती ते प्रकरण जाईल. असा नवीन कायद्यामध्ये अशी तरतूद आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. याचा जास्त फायदा मला वाटतं IT लोकांना होईल, कारण त्यांना ऑफिस तर सोडता येत नाही, ग्राहक फसलेले तर असतात, कारण ई-कॉमर्सद्वारे त्यांनी भरपूर खरेदी केलेली असती आणि कित्येक ठिकाणी मोबाईलच्या ऐवजी साबणं दगड येत आहेत. तर त्यांना म्हणजे या केसमध्ये आपल्या जाग्यावर बसून IT मध्ये बसून त्यांना केस ईमेलद्वारे दाखल करता येईल. हे करता सर्वांनाच करता येईल, सर्वांनाच करता येईल, सगळ्यांनाच, म्हणजे फायदा तर आहे सगळ्यांना. फक्त सर्वांनी आणि ते शिकावं लागेल. आयटीचे हे जे आहेत ते शिकावं लागेल. अच्छा, म्हणजे आता जे सगळ्यांनी टेक्नो सेव्ही व्हायला पाहिजे नवीन कायद्याने, फायदा होईल. शेतकऱ्यांनी ही फारच चांगली कल्पना आहे की शेतकऱ्यांनी बांधावर बसून तक्रार करणं, तर ही खूपच काय म्हणता येईल रोमांचक कल्पना आहे, पण तसं घडू शकतं हे निश्चित आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. आता जुन्या कायद्यामध्ये जे काही तरतुदी होत्या त्याप्रमाणे नवीन कायद्यामधल्या म्हणजे मेडिक्लेम संदर्भातल्या किंवा जो काही अपघात विमा तुम्ही सांगितलं तर त्या सर्व तरतुदी, किंवा आता कॉर्पोरेशन मध्ये जर टॅक्स भरतोय एखादा माणूस तर रस्ता खराब असेल तर, किंवा टोलच्या रस्त्याने आपण जातो आणि रस्ता खराब आहे तर त्या केसमध्ये तक्रार दाखल शकतो का, याची एक थोडी माहिती. पूर्वीच्या कायद्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची तरतूद होती आणि आता सुद्धा आहे. त्यामध्ये खरं पाहता ज्याला आपण सरकारी टॅक्स देणं ज्याला आता तुम्ही म्हणता, तर ते टॅक्स दिल्यानंतर तो ग्राहक आणि सेवा पुरवठादार हे होऊ शकतो का, तर त्याचं उत्तर आतापर्यंत तरी नाही असं होतं की टॅक्स भरलाय पण त्याच्यामध्ये तुम्ही तक्रार दाखल करून त्याच्यामध्ये भरपाई मिळवू शकता का, तर त्याचं आतापर्यंत तरी उत्तर नाही असं होतं. नव्या कायद्यामध्ये आता ते अजूनही आहे असं आता दिसत नाहीये. तर ड्यू कोर्स ऑफ टाइम निश्चितपणानं मला असं वाटतं की हे घडू शकेल. आता जे घडलेले बदल आहेत ते मी तुम्हाला सांगतो की पूर्वीच्या कायद्यानुसार फ्री ऑफ चार्ज म्हणजे समजा एखादी वस्तू किंवा सेवा फुकट दिलेली आहे, विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात जर बघायला गेलो तर ट्रीटमेंट जर
फ्री ऑफ चार्ज केली असेल तर अशा एखाद्या पेशंटला, रुग्णाला ग्राहक न्यायालयात येता येत नाही. पण त्याच्यामध्ये हळूहळू बदल असे घडले की एखादा हॉस्पिटल किंवा एखादा डॉक्टर 10 मधल्या एकाला समजा फ्री करत असेल पण 9 जणांकडनं पैसे घेत असतील तर 10च्या 10 जे हे आहेत सेवा घेणारे आहेत ते कन्झ्युमर होऊ शकतात आणि त्यामुळं ज्याला फ्री ऑफ चार्ज दिलेले असेल एखादी वस्तू किंवा सेवा तो सुद्धा ग्राहक होऊ शकतो. तर अशा प्रकारे बदल तर त्यात घडत आलेले आहेत आणि माझी खात्री आहे की अशा प्रकारचे बदल हे इव्हन या टॅक्स आणि या बाबतीमध्ये सुद्धा घडू शकतील. पण आता आज या क्षणाला सरकारी जे काही आपण टॅक्स देतो तो काही कन्सिडरेशन म्हणजे दिलेली फी एखाद्या सेवेसाठी असं अजून तरी मानलं गेलेलं नाही. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण जेव्हा प्रेक्षकांनी जेवढे प्रश्न पाठवले त्याचं व्यवस्थित उत्तर दिलं आणि खरी बाजू आहे ती कायद्याची ती आपण सर्व लोकांसमोर, सर्व ग्राहकांसमोर आणली. त्याबद्दल आम्ही सर्व आयोजक हे आपले आभार मानतो. आता मी दिनेशजी कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी कृपया समारोप करावा. दिनेशजी कुलकर्णी. नमस्कार. गेल्या जवळजवळ 1.5 तासापासून आपण अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावरची थोडीशी किचकट अशा प्रकारची चर्चा ऐकतो. दोन्ही विषय जिव्हाळ्याचे आहेत. शेती, शेतकरी, ग्राहक हा सगळा विषय जनसामान्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. थेट संबंध आपल्याशी येऊन पोहोचतो. आपण जर शेतकरी असू तर शेतकरी म्हणून सरळ आहे आणि ग्राहक म्हणून असू तर ग्राहक म्हणून तर सर्वजण त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे आपण सर्वजण याच्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दोन्ही शेतीविषयक जे नवीन कायदे आलेले ते किंवा ग्राहकच्या संरक्षणाच्या बाबतीतले कायदे आलेले ते याच्याशी थेट संबंधित आहोत. गेल्या काही वर्षापासून जर आपण एकूण देशामध्ये झालेल्या परिवर्तनाची जर दृष्टी समोर ठेवली, आपल्या दृष्टीसमोर ठेवलं तर हे लक्षात येत आहे नक्की की एक सकारात्मक दृष्टिकोनातून सर्व प्रकारचं वातावरण बनत चाललेलं आहे. गेल्या 5-6 वर्षामधल्या आलेल्या ह्या मोदी सरकारमध्ये एक गोष्ट नक्कीच आपल्या सगळ्यांच्या अनुभवाला आलेली आहे आणि ती पूर्ण जगाच्या अनुभवाला आलेली आहे. ती म्हणजे की जगामध्ये आतापर्यंत भारताला कुठेही किंमत नव्हती. भारताची विशाल जनसंख्या, भारताकडे असलेली विशाल बुद्धिमत्ता, भारताकडे असलेलं विशाल संसाधन, त्याच्या आधारावरची जी काही त्याची अंतर्निहित अशा प्रकारची एक शक्ती आहे, त्या शक्तीला योग्य प्रकाराने जगापुढे मांडलं जात नव्हतं. त्यामुळे भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन जगाचा तर उपेक्षेचा होताच होता, परंतु भारतातल्या नागरिकांना सुद्धा असं वाटत असे, आपल्या देशातल्या नागरिकांनाही वाटत असेल की भारत काही करू शकणार नाही. हा सगळा प्रश्न जो होता, हे सगळ्या क्षमता ज्या होत्या याची योग्य पद्धतीने ओळख करून घेऊन ती योग्य पद्धतीने मांडणे, ती समाजासमोर मांडणं, ती जगासमोर मांडणं, याच्या संदर्भातलं खूप मोठं काम या गेल्या 5-6 वर्षामध्ये झालं. त्यामुळे बऱ्याच लोकांना प्रश्न असा पडतो की एवढे सगळे उलटे सुलटे निर्णय एका अर्थाने शेतकरी सामान्यावर परिणाम करणारे लोक बोलताना उल्लेख करतात की नोटबंदीचा विषय आला, जीएसटीचा विषय आला, त्यात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, काही लोक आर्थिक संकटात सापडले किंवा आत्ताचे आलेले काही विषय असतील, त्या आर्थिक आघाडीच्या संदर्भातले काही निर्णय असे असतील की ज्याच्यातून सर्वसामान्यांना कदाचित काही ठिकाणी त्याचा
तर या संदर्भामध्ये असे काही प्रश्न पडले असतील, काही समस्या आल्या असतील, काही ठिकाणी तर विरोधकांनी एवढा त्याच्यावरचा गदारोळ केला की तो जो गदारोळ होता तो पूर्ण अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं की, आणि समाज माध्यमातून, मीडियातून, समाचार पत्र, वर्तमानपत्राच्या माध्यमातून जे काही विषय समोर आले त्यातून असं पाहून वाटलं की आता काही खरं नाही, पुढचं गव्हर्नमेंट मोदी सरकार बनवू शकणार नाही अशी अगदी सगळ्यांची खात्री पडली. परंतु समाजाने, जनतेने दिलेला कौल वेगळा होता. त्यामुळे समाज जो ज्या पद्धतीने विचार करतो त्याची एक आपली आपली स्वतंत्र पद्धती आहे आणि तो त्या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करत असतो आणि तो एखादी गोष्ट आयसोलेशन मध्ये पाहून नाही करत, तो एक समग्र दृष्टिकोन समोर ठेवून त्याचा विचार करत असतो. म्हणजे ह्या कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेला चीनचं आक्रमण झालं आणि चीनचं आक्रमण झाल्यानंतर त्याला ज्या पद्धतीने आपल्या सेनेने तोंड दिलं आणि आपल्या सगळ्यांनी, जनतेने जे सेनेचं समर्थन केलं, सरकार त्यांच्या पाठी खंबीरपणाने उभा राहिला, परिणामतः समाजाने पुढे होऊन चीनच्या वस्तूंचा बहिष्कार केला. त्याच्यामध्ये करणारे सर्वसामान्य नागरिकांपासून तर मोठमोठाले उद्योगपती पण. त्यामुळे समाजामधला हा जो काही एक ज्याला कळतो की अंतर्गत शक्ती आहे, ही याची खूप मोठी ताकद आहे आणि ह्या ताकदीचाच आपल्याला जाणीवपूर्वक विचार करून घेऊन पुढे गेलं पाहिजे. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणामधली काही धोरणात्मक बाबींची पुढे येते. आत्मनिर्भर भारत बनवण्यामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर ज्यावेळेला पॅकेज जाहीर झालं त्यावेळेला लोकांचा प्रश्न होता की शेतकऱ्यांना प्रत्यक्ष काय मिळालं. ते जर आपण पाहिलं तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना काही मिळालं, परंतु शेतकऱ्यांसाठीच्या ज्या 1,00,000 कोटी रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चर देण्याची घोषणा झाली त्याचा परिणाम वर्ष 2 वर्षात दिसणार नाही, पण ती जर योग्य प्रकाराने, योग्य पद्धतीने त्याच्यामध्ये भ्रष्टाचार न होता जसं सरकारने ठरवलं तशा पद्धतीने त्यांची गेली आणि 1,00,000 कोटी रुपयाची खऱ्या अर्थाने जर कामं झाली तर जी गोष्ट वारंवार येतील किंवा आमच्या लहान शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल की नाही, तर तो त्यातून नक्की वर्षात ते झालं. सरकार योजनांच्या बद्दलचा विचार करत असताना सरकारच्या योजना ह्या खूप चांगल्या पद्धतीने येतात दिसत आहेत, परंतु बऱ्याच वेळेला त्यामध्ये काही क्रियान्वयनाच्या संदर्भातल्या अडचणी येत असतात. ग्राहक संरक्षण कायदा हा आत्ताचा आलेला जो कायदा अतिशय चांगल्या पद्धतीचा कायदा आलेला आहे आणि आपल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या कार्यकर्त्यांची खूप वर्षापासूनची मागणी होती किंवा आम्हाला अशा प्रकारचा एक कायदा पाहिजे, त्यातून आम्ही सर्वसामान्य सर्व ग्राहकांना संरक्षण देऊ शकतो, त्यांचे अधिकार त्यांना मिळवून देऊ, त्यांचे हक्क त्यांना मिळवून देऊ शकतो. आणि त्या दृष्टीने विचार केला तर तो कायदा तसा आलेला आहे. डॉक्टर काकडेंनी त्याचं खूप सुंदर पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणी केली. अडचण कुठं होते तर अडचण ही इम्प्लिमेंटेशनचं होत असतं. सरकारमध्ये बसलेली मंडळी ही एक सकारात्मक विचार करणारी आहेत यात काही शंकाच नाही, ती देश हिताचाच विचार करतायत. आपण काही विरोधासाठी विरोध करणारे लोक नाही आहेत. ज्यांना विरोधासाठी विरोध करायचे ते लोक त्यांच्या पद्धतीने जाऊ दे, राजनीतीला राजकारणाला ज्या पद्धतीने जायचं ते जाऊ दे. कारण की बऱ्याच वेळेला हे आपल्याला अनुभव येतं की जे मुद्दे त्यांनी मांडलेले होते तेच मुद्दे हे सरकार करत आहे, हे करत असताना सुद्धा ते विरोध करतात. त्याच्या पलीकडे राजकारणाच्या पलीकडे याला दुसरा काही आहे. त्यामुळे तो भाग आपण बाजूला ठेवतो की आता आपल्या देशातली एक निंद्याची गोष्ट झालेली आहे, त्याच्याबद्दल फार आपण विचार करायचं कारण. परंतु याच्या क्रियान्वयनाची जी गोष्ट आहे त्याच्याकडे आपल्या सगळ्यांनी मिळून लक्ष देण्याची गरज.
आणि हे सगळं होईल ते समाजाच्या संघटनेच्या बळावर होईल. समाज जेव्हा जागृत होऊन याच्याकडे लक्ष देईल तेव्हा होईल. आमचा किसान संघातला अनुभव असा की पीक विमा योजनेच्या बद्दलची माहिती आपल्या सगळ्यांना माहिती. पीक विमा योजना एक आली, ठीक आहे, त्याच्यात खूप त्रुटी आहेत, खूप गोष्टी आहेत, त्याच्यावर सुधार त्याच्यावरची चर्चा सुरू आहे, ते होत आहे. पण काही गोष्टी आपण त्यांना सुचवल्या, सरकारने त्या मान्य केल्या, त्या जोडल्या, परंतु प्रत्यक्ष जमिनीवर त्याचं क्रियान्वयन करण्यासाठी तिथे संघटन उभं असतं. जर भारतीय किसान संघाची ग्राम समिती जर ताकदीने उभी असली तर त्याचा लाभ हाती मिळतो. त्यामुळे सरकारने किती गोष्टी चांगल्या केल्या तरी त्याच्या झाडीतले शुक्राचार्य खूप असतात. त्याच्यामध्ये त्याला वेगळ्या पद्धतीने घेऊन जाण्याच्या गोष्टी करणारी बरीच मंडळी असतात. तर त्यामुळे त्याच्यातला योग्य पद्धतीने त्याचं अर्जनी करायची असेल तर ती समाजालाच करून घ्यावी लागेल. आणि समाज तेव्हाच करू शकेल जेव्हा समाज एक संघटित ताकदीमध्ये उभा असेल. वेगवेगळ्या आपल्या आपल्या समाज घटकांना घेऊन तो उभा असेल. आपापल्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्या विषयामध्ये आपण संघटन करतो आणि ह्या सगळ्या संघटना आपण गैर राजनीतिक पद्धतीने काम करतो. त्यामुळे कधी कधी असं वाटतं दुरून पाहणाऱ्याला, बाहेरून पाहणाऱ्याला की हे तर एकमेकाच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळेला वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात की भारतीय किसान संघ सरकारच्या विरोधात आहे, सरकारकडे हे मागणं आहे, सरकार आंदोलन करणार आहे. पण त्याच वेळी दुसरी बातमी पण येते, संघाला प्रश्न विचारला जातो तर संघ त्याचं स्पष्टीकरण करतो की संघ या मुद्द्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. कारण काय, तर ते त्यांच्या हिताचा मुद्दा उचलत आहेत. ग्राहकांच्या हिताचे मुद्दे उचलणार आणि त्यातल्या ज्या काही त्रुटी आहेत, त्यातल्या ज्या कमी आहेत त्या लक्षात आणून देत आहेत. ते दोघं बसून विचार करतील, सरकार आणि ग्राहक पंचायत, सरकार आणि किसान संघ, आणि त्यातून योग्य ते मार्ग काढतील. कारण की दोघेही एकाच विचाराचे आहेत, एकाच पद्धतीने चालणार आहे. पण याच्यात काही मतभेद असू शकतात, काही विषयांवर ते वेगळं मत असू शकतं. कोणत्याही गोष्टीचा एकदम राजकीय पद्धतीने ब्लँकेट विरोध किंवा ब्लँकेट समर्थन हे आमच्यासारख्या संघटना अपेक्षित नाही, समाजाकडनं अपेक्षित नाही. समाजाला त्यातलं योग्य काय आहे, त्यातल्या त्रुटी काय आहेत, कमी काय आहेत या लक्षात आणून जे योग्य आहे त्याच्या बरोबर चालण्यामध्ये ह्या पद्धतीची आपली भूमिका करण्यात आली. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या या आजच्या उपक्रमाकडे आपण पाहायला पाहिजे. त्यामुळे कोणती गोष्ट आली तरी ती समाजातून समाज माध्यमातून त्याची प्रतिक्रिया काय होती, राजनीतिक पक्ष त्याच्यावर प्रतिक्रिया कोणती देतात याच्याकडे फारसं लक्ष न देता आपण त्या गोष्टीचा मुळामध्ये जाऊन अभ्यास करून, अध्ययन करून किंवा त्या विषयातल्या योग्य व्यक्तीकडनं, तज्ञ व्यक्तीकडनं तो विषय समजून घेऊन आपलं मत बनवतो. आणि हे जर मत बनवलं तर ते नक्कीच आपल्या समाज धारणेसाठी पोषक होईल. कारण की आपल्या संघ विचारामध्ये आपण नेहमीच असं म्हणतो की समाजाची ताकद ही सर्वोपरी आहे. आणि समाजाची जेव्हा ताकद अशा प्रकारची असती तर ती समाजाची ताकद देशाला नक्कीच योग्य दिशेने घेऊन जाईल. व देशावर ते राज्य करणारे कोणी असो, आपल्या विचाराचे आहेत ही आपल्याला चांगलीच गोष्ट आहे. परंतु याच्या विरुद्ध दुसरे जरी बसले, त्यावेळेला जर समाज जर ताकदवान असेल तर तो समाज योग्य दिशेने सगळी वाटचाल करेल. देशालाही जेव्हा आम्हाला अपेक्षित आहे अशा परमवैभवाकडे निश्चित दिशेने जी वाटचाल आमची सुरू झाली त्याला अजून गती मिळून आमचं ते लक्ष आम्ही लवकरच साध्य करू. आजच्या कार्यक्रमामध्ये आयोजकांनी आपले विचार व्यक्त करण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून मी आपलं वक्तव्य ते पुढे करतो. धन्यवाद. धन्यवाद दिनेशजी. आपण समारोप केलाच आहे आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि किसान संघ हे आपले ऋणी आहेत. आपण आभार न मानता आपण ऋणात राहायलाच आम्हाला आवडेल, कारण सर्व आपले बंधूच आहेत. आणि आजच्या ह्या आपल्या विचारांमुळे तसेच डॉक्टर काकडे यांच्या या मार्गदर्शनामुळे समाजामधील सर्व लोक सकारात्मकरित्या बघतील हे मात्र निश्चित.
तर आज आपण वेळ दिलात दिनेशजी कुलकर्णी यांनी, तसेच डॉक्टर संतोषजी काकडे यांनी, त्याबद्दल मी आपला दोघांचाही ऋणी राहतो. तसेच आज उपस्थित राहिलेले चंदनजी पाटील तसेच मिलिंदराव देशपांडे यांचे पण मी ऋणात राहतो. आणि आपण प्रेक्षकांनी जे काही अटेंड केलं, पाहिलं आणि हे केलं, तर ते इतर लोकांना देखील सांगावं आणि लोकांच्या मनातला संभ्रम दूर करावा. आणि जे काही आता व्यवस्थितपणे आपल्या समोर सर्व बाजू या मांडल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे आपण स्वच्छ झालं असेल आपलं मन असं निश्चितच वाटतंय. आणि उद्याचा एक कार्यक्रम आहे, तो मात्र आपण निश्चित पहा. उद्याच्याला आपल्याला लघुउद्योग, सद्यस्थिती आणि भविष्यातील संधी याबद्दल छान मार्गदर्शन मिळणार आहे. आणि मार्गदर्शक असणार आहेत रवींद्र सोनावणे. त्यानंतर दुसरा विषय आहे नवीन कामगार कायदे. तर नवीन कामगार कायद्यामध्ये जे काही बदल झालेत त्या संदर्भात देखील काही संभ्रम आहेत आणि ते दूर करण्यासाठी उद्या सुहास जपे म्हणून आहे नाशिकचे, ते येणार आहेत. त्यामुळे आपण निश्चितच उद्याच्या या कार्यक्रमाला या आणि सर्व लाभ घ्यावा. आणि आपण सर्वांनी जो काही प्रतिसाद दिला, उदंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल आम्ही सर्व लोकांचे भारत की जय. भारत माता की जय. भारत माता की जय.